मैदान में विशाल आले ना परटोले बल्कि राहुल मेहर और भावेश ओपन करने के लिए आए हैं। आणि तसंही जय जटिंगदेव देवरुंग संघ आपला 12वा प्रतिनिधी आलेला आहे, नो प्रॉब्लेम। आणि एक मात्र संघ आहे अजय या लीग मध्ये की दुसऱ्यांदा तो संघ मात्र ऑल आउट झाला है, अर्थात ओम 11 किरवली संघ। जी हाँ, उसी की मैं चर्चा कर रहा था कि उनकी गेंदबाजी तो बहुत बढ़िया रही थी लेकिन बल्लेबाजी पूरी तरह से फ्लॉप रही। और यदि इतने बड़े टूर्नामेंट में योगेश आपको आगे बढ़ना है तो आपको तीनों भी विभागों में अच्छा खेलना होगा, चाहे फिर बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो या फिर क्षेत्र रक्षण। अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ खेल की शुरुआत हो रही है। पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए। पहली गेंद 4:10 पर ऑफ स्टंप के काफी बाहर दिशाहीन गेंद के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज वाइड से हुई है शुरुआत चौथे दिन के खेल की। सुजल ने गेंदबाजी की शुरुआत की है। सोनाले के खिलाड़ी है और ये फुल टॉस थी, बल्ला चलाया था, चुक गए लेकिन दिशाहीन है लेग स्टंप के बाहर। पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी, दूसरी लेग स्टंप के बाहर, तो ये कहीं ना कहीं चिंता का विषय माना जा सकता है। शुरुआत से ही आप यदि अतिरिक्त रन खर्च करते हो तो कहीं ना कहीं अपने आप पर आप दबाव बनाते हो। हो काल सुद्धा मात्र अशाच प्रमाणे सुरुवात अनंत केणे यांनी केली होती, कारण वेगाने वारी सुद्धा वाहत होते। इथे मात्र पाहू शकाल बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होता आणि त्यानंतर पाहू शकाल त्या चेंडूला प्लॉटमध्ये पाठवला आहे आणि आजच्या दिवसातील हा पहिला षटकार फलंदाज राहुल मेहरच्या बॅटमधून येत असताना। गेंद पर छक्का जड़ा था, स्लॉट में गेंद कर बैठे थे। पहली दो गेंदें वाइड रही थी, स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के। ग्रीष्मा 11 आमने पाड़ा। मिस्टर संतोष काकड़े फेम टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए। ग्रुप डी का यह पहला मैच। सुजल एक बार फिर से ओवर द विकेट और नीचे रही ये गेंद, हल्की से आह निकली थी गेंदबाज के मुंह से। अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, थाई पर लगी लेकिन निश्चित रूप से ऑफ स्टंप के बाहर इम्पैक्ट था, तो वहां पर एलबीडब्ल्यू का कोई सवाल उत्पन्न नहीं हो रहा था। लेग बाइस के जरिए सिंगल मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बिना किसी नुकसान के। और अब पहली मर्तबा स्ट्राइक पर भावेश शेलार। आणि जय ज्योतिंगदेव देवरुंग संघाचा विचार केला तर मात्र सर्वात जास्तीत जास्त खेळाडू आपल्याला यंगस्टार पाहायला मिळतात। सर्व यंगस्टारवरती आकाश पाटीलला विश्वास दाखवलाय, तो विश्वास सार्थ ठरवतील का? हो, इथं मात्र इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता आणि कुठल्या प्रमाणे शॉट कव्हर पॉइंटला मात्र चूक झाली नाहीये आणि पहिली सफलता सुजलला मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली। फलंदाज बाद झाला या ठिकाणी भावेश शेलार। थँक्यू डीजे दरम्यान ज्यांच्या नावानं तुम्ही या संघ पाहता, ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि ग्रीष्मा काकडे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे। आणि त्या संघाचे संघमालक माजी सरपंच ग्रामपंचायत आमनेपाड्याचे सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे। वेलकम, सुस्वागतम। विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं। बहुत ही लूज शॉट देखने को मिला भावेश शेलार द्वारा। ओवर पिच गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर, पैर चले नहीं थे और क्रीज बॉक्स में से ही उन्होंने बल्ला चला दिया था। स्लाइस किया, हवा में खेल पाए थे, नीचे रखने की कोशिश ज़्यादा हो नहीं पाई और नीचे रख भी नहीं पाए गेंद को। आसान सा कैच कवर पॉइंट की दिशा में। पहला झटका लगा है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम को। संतोष काकड़े साहब का हार्दिक स्वागत है। ग्रीष्मा, आपका भी हार्दिक स्वागत है ALPL सीजन 1 में। 9 for 1 नए बैट्समैन कप्तान जोगेंद्र भालेकर। कमाल के खिलाड़ी है जोगेंद्र। दिशाहीन गेंद, ये बड़ी समस्या रही है अभी तक। तीसरी वाइड गेंद इस ओवर में, पहला ही ओवर चल रहा है और काफ़ी लंबा चलता हुआ सुजल का ओवर। हा, नक्कीच, कारण 3 चेंडू आपण जर पाहिले तर अतिरिक्त आतापर्यंत या ठिकाणी हाताळले गेले सुजलकडनं आणि
4 धावा एक्स्ट्राच्या रूपाने आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केला. एक षटकार सुद्धा पाहिला आपण, परंतु एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मात्र शुजलनं प्राप्त केली भावेश शेलारच्या रूपानं. आणि त्याच अनुषंगाने मात्र आता खेळपट्टीवरती लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. हो, या ठिकाणी पुन्हा लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीचे आहे. चौथा स्वेअर चेंडू मात्र आपण पाहतो वाईडच्या स्वरूपात. तसंही सुजल पाहिलं तर अजय या थोडंसं यंगस्टार आहे, युवा आहे आणि आकाश पाटील त्याच्यावरती तो विश्वास दाखवला आहे. तो मात्र सार्थक ठरवण्याचा तो प्रयत्न करतो, परंतु कुठेतरी लाईनवरती त्याला लक्ष आता केंद्रित करावं लागेल. कहीं ना कहीं अनुभवी खिलाड़ियों का मार्गदर्शन ऐसे में मिलना बहुत ही ज़रूरी है. ये बहुत बड़ा प्लेटफॉर्म है सुजल जैसे युवा खिलाड़ियों के लिए, काफ़ी कुछ सीखने को मिलेगा, ये बेहतर है. इस बार बैकफुट पर जाकर पुश किया है. ओहो, जोखिम भरा हो सकता था ये सिंगल यदि फील्डर सफाई से फील्ड करते तो, लेकिन मिस फील्ड और सिंगल आखिरकार पूरा होता हुआ. सिंगल से अपना खाता खोला है कप्तान जोगेंद्र ने. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन 1 विकेट के नुकसान पर. विकेट ज़रूर गिरा है लेकिन रन्स काफ़ी अच्छे आए हैं पहले ओवर में. एक बड़ा हिट भी देखने को मिला है, राहुल ने सिक्सर जड़ा है. हा, नक्कीच 12 धावा धावफलक्यावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिले पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना चांगला टोटल मैदान आपल्याला धावफलक्यावरती पाहायला मिळतो. या ठिकाणी लो फुटा चेंडू होता, ट्राय करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्ट्रायकरवरला चांगला क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, परंतु तसं काही निशाणा साधता आलं नाही आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाने एक धाव कंप्लीट केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक्यावरती 13 धावा लावल्या गेल्या. एक गडी गमावलाय ग्रीष्मा 11 आमनेबाड़ा संघाने. आखिर की दोनों गेंदों पर वहाँ पर हाफ चांसेस बने थे, रनआउट के मौके थे, लेकिन अंतिम गेंद पर भी आपने देखा जैसे वहाँ पर डायरेक्ट हिट नहीं कर पाए फील्डर. स्टंप्स पर निशाना होता तो निश्चित रूप से मैदान छोड़ना पड़ सकता था वहाँ पर राहुल मेहर को, लेकिन बाल बाल बच गए. तो पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर ग्रीष्मा 11 आमनेबाड़ा. हमने देखा है पिछले 3 दिनों में जो कि दिन की रोशनी में मैचेस हुए हैं, पहले मैचेस उसमें रन्स बने हैं, 70 के ऊपर ही रन्स बने हैं. हो, नक्कीच. कारण आपण जर पाहिलं तर वेगाने वारे सुद्धा वाहतात आणि जेव्हा जेव्हा दिवसाच्या आपण जर वेळेचा विचार केला तर मात्र प्रथम फलंदाजी करत असताना मात्र योग्य तो टार्गेट सुद्धा मात्र पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि असं वाटतं की ग्रीष्मा 11 आमनेबाड़ा संघ सुद्धा मात्र त्याच दिशेने वाटचाल करतो की काय. सुरुवात चांगली झाली आणि जर अशाच प्रमाणे जर तुम्ही सातत्य टिकून ठेवलं तर या पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा मात्र अजय एक्झॅक्टली 65-70चा आकडा आपल्याला धावफलक्यावरती पाहायला मिळू शकतोय. निश्चित रूप से कंडीशंस बहुत अच्छी रहती है बल्लेबाजों के लिए. दिन की रोशनी में यहाँ पर बापगांव देवरुंग के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर आउटफील्ड बहुत अच्छी है. गैप में जब बल्लेबाज खेलते हैं टाइमिंग अच्छी रहती है तो पूरी वैल्यू मिलती है. चौके जड़ना इतना मुश्किल नहीं होता है और जो हवाएं बहती है उनके साथ आप शॉट्स खेलते हो तो आपको बड़े हिट्स भी लगाने में थोड़ी सी सुविधा उपलब्ध रहती है. लेकिन देखना है कभी कभी हवा के विरुद्ध भी शॉट्स चले जाते हैं, उसका फ़ायदा गेंदबाजों को भी मिलता है. नेवर लेकर गेंदबाज ओमकार ड्राइव किया है, दिलकश ड्राइव, गैप में निकाल दिया है, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री लाइन के बाहर. खूबसूरत चौका राहुल मेहर के बैट से. थँक्यू. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेसाठी अपार मेहनत करणारे आमचे बाळरामजी मेहर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. परंतु अजय या फडक्यावरती जर पाहिलं तर क्रिकेटचं सौंदर्य पाहिलं आपण, कुठल्या प्रकारे ताकद झोकली नव्हती, पूर्णपणे गॅप शोधलं आणि चौकार मात्र त्या ठिकाणी प्राप्त केला फलंदाज राहुल मेहरने. बहुत ही क्लासिक शॉट खेला उन्होंने, गेंद के मेरिट पर खेला हुआ स्ट्रोक, थोड़ी जगह थी ऑफ स्टंप के बाहर और आगे रखी हुई गेंद थी, बल्ले के बीचों बीच लिया, केवल टाइम किया और 4 रन बटोरे. इस बार बैट का थोड़ा सा फेस खोलते हुए दिशा दिखाई है, कवर पॉइंट की तरफ फील्डर मौजूद है, गैप में निकालने का प्रयास था, ये भी अच्छा शॉट था. ज़्यादा ताकतवर स्ट्रोक खेलने का प्रयास नहीं हो रहा है, अब की बार सिंगल मिला है. अच्छे टच में नजर आते हुए राहुल मेहर, और यहाँ पर मैं समझता हूँ कि एक लंबी पारी खेलने का मौका है उनके पास. शुरुआत काफ़ी अच्छी मिली है, एक चौका और एक छक्का जड़ चुके हैं इस समय 12 पर बैटिंग करते हुए. टीम का स्कोर 18 रन 1 विकेट के नुकसान पर. ग्रीष्मा 11 आमनेबाड़ा टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए जय जोटिंगदेव देवरुंग के सामने. हो, नक्कीच होम ॲडव्हान्टेज नक्कीच या ठिकाणी प्राप्त करू शकतो राहुल मेहर, कारण आपण त्याला सातत्यानं मेहर 11 बापगाव संघाच्या माध्यमातून खेळताना पाहिलेला आहे आणि आपल्या घरच्या मैदानावरती चांगली सुरुवात त्याला मात्र इथे प्राप्त झालेली आहे. आणि जर ही सुरुवात त्यांनी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जर टिकून ठेवली तर एक मोठी इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकेल. जोगेंद्र इज ऑन स्ट्राईकवरती आहे, स्वतः संगणक आहे
आणि पाहू शकाल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न ओमकारनं हा चेंडू केला आणि त्याचवेळी चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू इथे मात्र समाप्ती आणि धाव फलकावरती धावसंख्या स्थिर आहे 1 गडी बाद 18. गेंद के मेरिट पर शॉट खेलने का प्रयास नहीं किया वहां पर जोगेंद्र ने. वैसे जोगेंद्र की भी तकनीक बहुत अच्छी रही है, गेंद के मेरिट पर अच्छा खेलते हैं, लेकिन कहीं ना कहीं हवा के साथ जाने का प्रयास था. ये देखिए फिर से ऑन साइड में उठाकर खेलने का प्रयास. ऑन साइड में हवाएं बह रही है बायत के बैट्समैन के लिए, और वो कहीं ना कहीं मुझे लगता है उनके दिमाग में चल रहा है, जबकि गेंदबाजी ऑफ स्टंप के काफी बाहर हो रही है. हो नक्कीच मित्र म्हणजे की गोलंदाजाचं प्लॅनिंग तर चांगलं आहे, परंतु कुठेतरी या फलंदाजाने चेंडूवरती पहिल्यांदा पोहोचलं पहिले, त्यावेळी तुम्ही एखाद्या चेंडूवरती मिडलिंग चांगल्या पद्धतीने करू शकता. परंतु जोगेंद्र जागेवरून खेळण्याचे प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये संपर्क होत नव्हता, परंतु आता परफेक्टली संपर्क झाला आहे आणि चेंडूला पाठवला मिड विकेटच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. की बार मौका मिला जोगेंद्र को हाथ खोलने का. उनके स्लॉट में गिरी हुई गेंद थी, बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए उठाकर खेला डीप मिड विकेट के ऊपर से. तगड़ा प्रहार और 6 रन हासिल करते हुए कप्तान का यह पहला सिक्सर. लाइन को थोड़ा सा वैरी किया, इससे पहले 2 गेंदें जो हमने देखी थी ऑफ स्टंप के काफी बाहर उन्होंने रखा था और उसमें कामयाब होते हुए नजर आ रहे थे ओमकार, लेकिन अब की बार कहीं ना कहीं ऑफ स्टंप के थोड़ा और करीब जाने की कोशिश की उन्होंने और वहां पर अपना मौका ताड़ते हुए बल्लेबाज जोगेंद्र भालेकर. अगली गेंद ओवर द विकेट और फिर से स्विंग किया ऑन साइड में. इस बार बहुत ऊंची चली गई है, फील्डर है लेकिन कैच ड्रॉप. मुश्किल अवसर जरूर था, लेकिन इसको भी लपका जा सकता था. गेंद सीमा रेखा के बाहर. एक और छक्का. आपण जर या फटक्याचं जर आपण विश्लेषण केलं तर मात्र परफेक्टली टायमिंग नव्हतं, परंतु कुठेतरी फटक्याला हवेची साथ मिळाली आणि त्याच अनुषंगाने चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र निघून गेला 7 धावांसाठी. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक्झॅक्टली 2 पॉवर प्ले षटकांचा खेळ मात्र ते संपन्न झाला आणि 15च्या धावगतीने आता मात्र फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात ग्रीष्मा 11 आमनेबाडा संघाची आपल्याला या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळते. तेज हवाएं बह रही है मैदान के ऊपर से और तेज तर्रार शुरुआत बल्लेबाज देते हुए ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम को. पहला विकेट जल्दी गिरा. सलामी बैट्समैन भवेश शिलार खाता भी नहीं खोल पाए, लेकिन उसके बाद राहुल मेहर और जोगेंद्र भालेकर कमाल की बैटिंग करते हुए. गेंदबाजी में अब परिवर्तन किया गया है. मानव आक्रमण पर आते हुए पीछे के खिलाड़ी इस सीजन में बढ़िया फॉर्म रहा है उनका, बहुत अच्छा ऑलराउंडर है मानव. पहली गेंद स्टंप्स पर बोल्ड कर दिया है. थोडासा शफल होऊन इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, परंतु पाहू शकाल उजवी सिस्टी मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केली. परफेक्टली यॉर्कर त्या ठिकाणी मात्र आपण पाहिला आणि त्या चेंडूचा मात्र उत्तरच नव्हतं फलंदाज राहुल मेहरीकडे. आणि या ठिकाणी पहा पहिल्याच चेंडूवरती मानवनं सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघाला. एक चांगली पार्टनरशिप सुरू होती मैदानाच्या आतमध्ये, ती पार्टनरशिप तोडण्यामध्ये यश मिळालं आणि दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा संघाला. देखिए जिस तरह से गेंद अंदर की तरफ भी आई है, हल्की सी हवा में स्विंग हुई है और थोड़ी डिप होकर आई थी. बैट्समैन समझे कि पूरी तरह से फुल टॉस बन रही है तो इसका फ़ायदा उठाया जा सकता है, लेकिन पूरी तरह से चूक गए. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था. अभी तक सीधे बल्ले से खेल रहे थे तो बहुत अच्छे टच में लग रहे थे बैट्समैन राहुल मेहर, अच्छे रन्स भी बना रहे थे, लेकिन यहाँ पर आड़े बैट से खेलने का प्रयास किया उन्होंने, पूरी तरह से चूक गए और क्लीन बोल्ड आउट हुए हैं. मानव को पहली गेंद पर सफलता मिली है और सख्त ज़रूरत भी थी मेरे ख्याल से विकेट की जय झुटिंग देवरुंग टीम को, क्योंकि बहुत खतरनाक ये जोड़ी लग रही थी राहुल मेहर और जोगेंद्र भालेकर की. जोड़ी को तोड़ा गया है. 30 पर लगा है दूसरा झटका. नए बैट्समैन रोहित तेलिवरे अच्छे हरफन मौला खिलाड़ी है और बाहरी किनारा लगा है. आते ही लंबा हिट लेने का प्रयास था. शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर मौजूद है. सिंगल मिलेगा यहाँ पर रोहित को. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मात्र या ठिकाणी
खेळण्याचा प्रयत्न रोहितने केला होता. मला अजूनही मात्र बाहुलीची स्पर्धा आठवते, ज्यावेळी आदिवासी समाजाच्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये राहुल तेलीवरीनं काय जबरदस्त मात्र खेळ प्रस्थापित केला होता. आणि तोच रोहित आता मात्र आपल्याला चौथ्या क्रमांकावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच खेळाडूसाठी पाहिलं तर ऑप्शनमध्ये भरपूर वेळ संतोजी काकडे साहेबांनी मात्र नक्कीच वेळ घेतला होता. आणि तोच खेळाडू आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे, त्यात काही शंका नाही आहे. त्या फलकावरती 31 धाबा आपल्याला पाहायला मिळतात तिसरा षटकाचा खेळ चालू असताना. वालचिन टीम के लिए बहुत अच्छा खेल पेश किया है रोहित ने इस सीज़न में, और खासतौर पर उनकी गेंदबाजी काफ़ी चर्चा का विषय रही है। बहुत इकोनॉमिकल रहे हैं और विकेट भी लगातार चटकाते आए हैं। कट करने का प्रयास था जोगेंद्र का, पूरी तरह से बीट हुए। थोड़ी तेज़ निकली टप्पा पड़ने के बाद ये गेंद। अच्छा ओवर घटता हुआ मानव का। खेल को थोड़ा धीमा करना भी ज़रूरी था जय जोटिंग देवरुंग टीम के लिए, क्योंकि पहले 2 ओवर्स में बल्लेबाजों ने तबाही मचा दी थी। 30 रन्स जोड़े थे। आणि त्या धावांवरती मात्र कुठेतरी लगाम लावण्याचं कार्य सध्या मानव करत असताना चांगल्या लेंथवरती कामगिरी. हो, रिव्हर्सचा फटका बाहेर काढला आणि त्यामध्ये सुद्धा सफल ठरला आहे फलंदाज जोगेंद्र. जोगेंद्रच्या बॅटमधून एक झाले 2 षटकार नक्कीच पाहिलेले आहेत अजय, पण तो आत्तापर्यंत त्यांनी 4 डॉट चेंडूचा सुद्धा सामना केला आहे. त्याकडे सुद्धा त्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. देखिए अब रिवर एंड से गेंदबाजी हो रही है और बायत के बल्लेबाज है जोगेंद्र, उनके लिए अब ऑफ साइड में हवाएं बह रही है, ऑन साइड से लेकर ऑफ साइड में, तो उस दिशा में खेलने का प्रयास कर रहे हैं। स्विच हिट का भी प्रयास किया और पिछले ओवर में भी वो उसी दिशा में खेलने का प्रयास कर रहे थे हवा के साथ। लेकिन क्या ये ज़रूरी है? हवा के विरुद्ध खेलते हुए क्या आप रन्स नहीं बना सकते हो? इस बार जगह बनाने को देख रहे थे। अच्छी गेंद और यहाँ पर बढ़िया फील्डिंग भी, खुद गेंदबाज चले गए थे गेंद पर, डायरेक्ट हिट करने का प्रयास था लेकिन निशाना चूकता हुआ और आखिरकार चिकी सिंगल यहाँ पर पूरा होता हुआ। इसके साथ ही स्कोर अब धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 32 रन 2 विकेटों के नुकसान पर। काय जबरदस्त कामगिरी मानवची आपण पाहतोय, कारण आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळले आणि 4 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 2च धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या. हा 5 चेंडूची आतापर्यंत हाताळणी झालेली आहे. धाफलक्यावरती आपण जर धावा पाहिल्या तर 32 धावा आहेत. 2 गडी आतापर्यंत या ठिकाणी गमावले ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघानं, आणि आतापर्यंत 2च धावा या ठिकाणी या षटकामध्ये आपल्याला पाहायला या ठिकाणी पाहू शकाल. लाईन चुकीची निवडली गोलंदाज मानवनं. थोडंसं चप्पल होऊन घेण्याचा प्रयत्न रोहितनं केला होता, परंतु रोहितला एक्झॅक्टली त्या ठिकाणी समजलं की चेंडू थोडासा मात्र दूरवरचा आहे, स्वेर आहे, आणि त्यातून त्याने कुठल्या प्रमाणे खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. खूपच दूरवरचा चेंडू मात्र या ठिकाणी पाहिला आपण. जी हाँ, और टप्पा पड़ने के बाद और बाहर निकली थी। इस बार जगह बनाते हुए ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए हुक किया है। ठीक तरह से टाइम तो नहीं कर पाए लेकिन फील्डर बहुत दूर, और इससे पहले कि फील्ड करते डिप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खिलाड़ी 1 रन लेने का मौका, आक्रामक शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, सफाई से खेल नहीं पाए थे। सिंगल अंतिम गेंद पर और इसके साथ ही 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ ग्रीष्मा 11 आमने पाड़ा 34 पर 2। तर यानंतर जो पुढील सामना असेल, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. जयांश 11 सावंत विरुद्ध सानवी 11 आमने. आजच्या दिवसातील ग्रुप डी मधील हा दुसरा सामना असेल, आणि तिसरा सामना जो असेल तो क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. श्री गणेश रुद्र 11 जांभूलपाडा विरुद्ध वीरेन स्पोर्ट यवई. आपण 5:30 पर्यंत रिपोर्टिंग करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे, तत्पुरते आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत.
मानव को आक्रमण पर लाए, मानव ने खेल को धीमा किया, रनों पर अंकुश लगाया और एक महत्वपूर्ण सफलता भी प्राप्त की। 34 पर 2, अभी भी अच्छी स्थिति कही जा सकती है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम की, क्योंकि 8 विकेटें बची हुई है और यहाँ से और 3 ओवर का खेल पारी में शेष है। इसी रफ्तार के साथ भी आगे बढ़ेंगे तो 68 रन बन सकते हैं 6 ओवर्स में, जो कि एक अच्छा टोटल माना जा सकता है। लेकिन शायद हो सकता है कि बल्लेबाज सोच रहे होंगे कि उससे भी थोड़े अधिक रन्स बनाए जाए, 75 के करीब या फिर 80 के करीब टोटल को लेकर जाए। उसके लिए बहुत अच्छी बैटिंग करनी होगी, जोगिंद्र भालेकर पर बहुत कुछ डिपेंड करता है। अभी तक 2 छक्के जड़ चुके हैं, कुछ डॉट गेंदें भी खेली है, लेकिन सेट बैट्समैन माने जा सकते हैं। 8 गेंदों का सामना किया है 14 पर बैटिंग करते हुए। रोहित ने 2 गेंदों में 2 रन बनाए हैं स्ट्राइक के समय रोहित के पास। और अब गेंदबाजी के लिए नॉर्थ एंड से गेंदबाज तैयार होते हुए कप्तान आकाश पाटील। हो नक्कीच पाहू शकाल खूपच चांगला चेंजेस आपल्याला संगणक आकाश पाटीलकडनं पाहिला, कारण आपण आकाशला सातत्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला आपण पाहत असतो. परंतु या ठिकाणी पहा रोहितनं रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला, टायमिंग तिथे मात्र बरोबर जुळलं नाहीये आणि या पाहू शकाल चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क तिथे मात्र झाला नाही. लेगबायच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. पण हे दोन्ही फलंदाज जर अजय पाहिले तर कुठेतरी वाऱ्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचमुळे थोडीशी सातपर्यंत आता मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जी हाँ, और उसके चलते आपने देखा है कि कुछ डॉट गेंदें भी बल्लेबाजों ने खेली है। गेंद के मेरिट पर जब आप बैटिंग करते हो तो डॉट गेंदें जो है उनका परसेंटेज बहुत कम होता जाता है, लेकिन आप जब सोच कर आते हैं कि आपको हवा के साथ ही शॉट्स खेलने हैं तो उतना आसान नहीं होने वाला है, क्योंकि विपक्षी टीम के गेंदबाज भी तो चतुर है और आकाश तो यहाँ की परिस्थितियों से अच्छी तरह से वाकिफ है। लेकिन मज़ेदार संघर्ष गेंद और बल्ले के बीच में पहली गेंद से देखने को मिल रहा है। एक रोचक मैच की उम्मीद ज़रूर दर्शक कर रहे होंगे। ग्रुप डी का ये पहला मैच है, इसके बाद ग्रुप डी का दूसरा मुकाबला सानवी 11 आमने और जयंश 11 सावत के बीच में खेला जाएगा। और फिर एक और बड़ा मुकाबला जो कि ग्रुप ए का क्वार्टर फाइनल मुकाबला, पेंडिंग मैच जो था वो आज यहाँ पर खेला जाएगा श्री गणेश रुद्रा 11 जाम्बुलपाड़ा और वीरेन स्पोर्ट्स यवई के बीच में। ये बढ़िया हिट है, फील्डर देखते ही रह गए, गेंद डीप मिड विकेट के बाहर, 6 रन। सुंदर भालेकरच्या बॅटमधून परफेक्टली टायमिंग त्यांनी साधलं. ओरपीच चेंडू होता आणि सहजपणे मिडविकेटची सीमारेषा मात्र त्याने क्लिअर केली. कुठेतरी मोठ्या फटक्याची आवश्यकता होती, कारण तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर एकही मोठा फटका आला नव्हता, कारण मानवनं जबरदस्त कंजूची स्पेल तिथे मात्र हाताळला होता आणि कुठे धाबाचा वेग वाढवण्यासाठी आकाश पाटीलवरती आता मात्र या ठिकाणी हल्लाबोल चढवला जात आहे. आणि या षटकाच्या साईडनं धाफलक्यावरती 41 धाबा लागल्या गेल्या दोन गड्यांच्या मोबदल्यात. 12.30च्या गतीने आतापर्यंत धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 118 षटकार पाहिले अपने स्पर्धेमध्ये. जी हाँ, और 100 के ऊपर चौके भी लग चुके हैं, यानी कि दर्शकों का काफ़ी सारा मनोरंजन हुआ है, इसमें कोई शंका नहीं है। फुलर लेन गेंद अब फिर से मिड विकेट की तरफ खेला है, लेकिन इस बार ज़मीनी रास्ते से खेला हुआ स्ट्रोक, सीधे फील्डर के पास एक ही रन लेने का मौका जोगिंद्र के पास। अच्छी पारी खेलते हुए कप्तान के सामने कप्तान कॉन्टेस्ट अच्छा चल रहा है इस ओवर में। रोहित तेलीवड़े, अब देखना है कि वो क्या करते हैं। पहली गेंद पर स्विच हिट लगाने का प्रयास किया था, उसमें असफल रहे थे। हो की त्याच्याकडे तर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत, खास करून ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या. कारण नक्कीच मित्र म्हणेन की या स्पर्धेमध्ये कदाचित रोहितला आपल्या स्वतःच्या नावाचा एक इम्पॅक्ट नक्की तो टाकू शकतोय, परंतु तशाप्रमाणे त्याला कामगिरी या स्पर्धेमध्ये त्याला करावं लागेल. धाफलक्यावरती 42 धाबा पाहायला मिळत आहेत. आकाश पाटील पुन्हा एकदा मात्र अर्ध विकेटने मार्गस्थ होतोय. हो, या ठिकाणी पाहू शकाल भन्नाट वेग होता. ऑन साईडला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट सुद्धा तिथे केलं गेलं, परंतु जोगेंद्र भालेकर मात्र दुसऱ्या धावेसाठी मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे रेडी नव्हता आणि त्याच अनुषंगाने एका धावेवरतीच समाधानी राहिलं गेलं. आणि रोहित अगदी मैदानाच्या प्रत्येक ठिकाणी तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आतापर्यंत एकही चेंडू त्याला मात्र हवं तसं मिडलिंग करता आलं नाहीये. कहीं ना कहीं स्ट्रोक का जो चुनाव है वो सही अभी तक देखने को नहीं मिला है। ज़्यादातर अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास कर रहे हैं या फिर इम्प्रोवाइज शॉट्स खेलने का प्रयास कर रहे हैं। सीधे बल्ले से खेलने की बहुत कम कोशिश की है उन्होंने। गेंद पर सही तरह से नज़रें रखना बहुत ही ज़रूरी, कल भी मैंने इसका जिक्र किया था।
शॉट आप कोई भी खेलो, लेकिन आपकी नजरें गेंद पर होनी चाहिए। और इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में, झन्नाटेदार शॉट। कैप्टन जोगेंद्र ऑन फायर, एक और छक्का जोगेंद्र के बैट से। असतील योगेश भालेकर असतील, अनंत असतील, परंतु जोगेंद्र भालेकर सुद्धा मात्र कमी नाहीये. त्यांनी मात्र आज सिद्ध करून दाखवलं की हम भी किसी से कम नाही. आणि काय जबरदस्त स्ट्रोक तो पाहिला आपण, अगदी आकाशाला गवसणी घालणारा स्ट्रोक पाहिला आपण 6 धावांसाठी. फिर से उठा के खेला है, अब की बार गैप में निकाल दिया है, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। जबरदस्त फलंदाजी, अगदी हायलाइट क्रिकेट खेळत असताना. आणि या षटकात आपण विचार केला तर खूपच मागणं स्पेल आकाश पाटीलचं राहिलं आणि चौकरे साह्यानं 50 53 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. आणि तब्बल आकाश पाटीलने एका षटकाच्या स्पेलमध्ये 17 धाबा खर्च केल्या आणि त्यामध्ये 2 लेग बॅकच्या सुद्धा धाबा होत्या, म्हणजे 19 धाबा एक्झॅक्टली ग्रीष्मा 11 आमने संघानं या ओव्हरमध्ये धाबा जोडल्या. जबरदस्त कमबॅक, जबरदस्त वापसी या ठिकाणी पाहायला मिळाली. स्कोर 53 रन 4 ओवर के समाप्ति पर, यानी कि 13 के ऊपर का करंट रन रेट है, 13.25 रन प्रति ओवर। इसी रफ्तार को आगे लेकर जाना चाहेंगे, कम से कम 53 बने हैं। मराठीमध्ये 53 धाबा झालेल्या आहेत आणि हिंदीमध्ये 53 और आणि इंग्लिशमध्ये सांगायचे झालं तर 53. पहा आमचे या किंग स्कोरर आहेत, नो प्रॉब्लेम. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, 13 होत्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये पाहिल्या तर एक्झॅक्टली 30 धावा होत्या. नंतर 3 षटकामध्ये 34 धावा झाल्या होत्या आणि चौथ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 19 धावा आल्या. 53 एक्झॅक्टली परफेक्टली स्कोर आहे, नो प्रॉब्लेम. आमचे अल्पेश गायकवाड आहेत. मानव आक्रमण जारी रखते हुए रिवर एंड से एकमात्र गेंदबाज जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की है इस पारी में। ओ पहली गेंद सुर्रा हो गई, बिल्कुल बाउंस नहीं था इस गेंद में। और रोहित जब से क्रीज पर आए हैं छटपटा रहे हैं बड़े हिट्स लगाने के लिए, जबकि जोगेंद्र बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं। और कहीं ना कहीं जोगेंद्र ने भी अब उनको कुछ तो कहा है नॉन स्ट्राइकर से इनसे कि किस तरह से खेलना है। जोगेंद्र वैसे भी एक सीनियर खिलाड़ी माने जा सकते हैं, अनुभव काफ़ी है उनके पास। और रोहित जो है एक युवा खिलाड़ी है, प्रतिभा की कमी नहीं है, लेकिन अभी तक जिस तरह से बल्लेबाजी की है थोड़ी निराशाजनक कही जा सकती है। और देखिए अब कप्तान खुद वहाँ पर जाते हुए अपने पार्टनर को समझाने के लिए। हो, नक्कीच कानमंत्र देणे सुद्धा गरजेचं असतो. ज्यावेळी आपला साथीदार थोडंसं नक्कीच चाचपडत असतो, त्याच्या बाटमधून जेव्हा धावा येत नसतात तेव्हा मात्र अनेकदा आपण पाहतो की सिनियर खेळाडू आपल्या साथीदाराला मात्र या ठिकाणी चांगलं योगदान, चांगलं कानमंत्र देण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि तेच कानमंत्र या ठिकाणी जोगेंद्रनं दिलं. परंतु मी तर नेहमीच म्हणतो की अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. आणि त्या दिमागाचा मात्र या ठिकाणी वापर करेल का फलंदाज रोहित तेलीवरे. आतापर्यंत 2च धाबा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. दरम्यान आमचे आयोजक मिस्टर कैलास पाटील आणि अनंत केणे यांचं पुन्हा एकदा शुभागमन झालेलं आहे. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी या सर्व आयोजकांची आपल्याला पाहायला मिळाली. आणि तसंही पर्यंत आयोजकांचं मात्र कुठेतरी जे स्वप्न होतं ते मात्र संपन्न झालेलं आहे. एक मात्र आयोजक आता मात्र रामकृष्ण काकडे यांचं स्वप्न या ठिकाणी साकार होईल का? अभी तक तो उनकी टीम ने अच्छा खेला है, बल्लेबाजी अच्छी हुई है। फुलर लेंथ इस बार दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए, ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर। बैट्समैन को बीट ज़रूर किया था लेकिन दिशा इन गेंद है। वाइट के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 54 रन 2 विकेटों के नुकसान पर एक विशाल स्कोर की तरफ अग्रेसर ग्रीष्मा 11 आमने पाड़ा इस मैच में। अगले मैच के लिए सुरेंद्र दलवी फेम टीम सानवी 11 तैयार होती हुई उनका यहाँ पर आगमन हुआ है, हार्दिक स्वागत है। जैंश 11 सावध टीम भी ज़रूर तैयार रहेगी। इस बार सामने फोर्स किया है सीधे फील्डर के पास, कोई गलती नहीं, लॉन्ग ऑफ की दिशा में अच्छा कैच और ये रही सफलता। बुलाती है
बसण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न करतायत. फलंदाजाच्या मात्र कुठेतरी स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होत नाहीये. परंतु या ठिकाणी पाहू शकाल शॉर्ट टर्म पोल आणि चेंडू झालाय लॉंग ऑनच्या बाहेर. गोल. जबरदस्त फटका. जयेश काकडेच्या बॅटमधून येणारा पहिला बॉम्ब ब्लास्ट षटकार. पिछली गेंद वाइड हुई थी और इस बार बल्लेबाज ने भी समझा था कि वहां पर ही गेंदबाजी हो सकती है ऑफ स्टंप के बाहर, इसीलिए ऑलरेडी वो गेंद डिलीवर होने से पहले ही ऑफ स्टंप के काफ़ी बाहर निकल गए थे, लेकिन कमाल का हिट लगाया है. अक्रॉस द लाइन खेला हुआ स्ट्रोक था, टाइमिंग गजब की, और हवाएं बह रही है ऑन साइड में, उसका भी फायदा उठाते हुए शानदार टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक. सिक्सर से अपने पारी का आगाज करते हुए जयेश काकड़े, कप्तान ने भी 4 छक्के जड़े हैं जोगेंद्र भालेकर ने. टीम का स्कोर अब 61 रन 3 विकेटों के नुकसान पर. मानव एक बार फिर से दाईं नेट से ओवर द विकेट, और इस बार फुलर लेंथ, लेकिन अब की बार वाइड है. अब ये ओवर लंबा चलता हुआ. हा नक्कीच कारण पाहू शकला या चेंडूची सुद्धा मात्र आपण जर लाईट पाहिली तर थोडासा दूरच ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु पडल्यानंतर अजूनही मात्र जास्त मूव झाला अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर. आणि आतापर्यंत आपण या पहिल्या इनिंगचा विचार केला तर 8 स्वेअर चेंडू अर्थात वाईटच्या स्वरूपात गोलंदाजांना हाताळणी केली. आणि याकडे मात्र कुठेतरी जय जोटिंगदेव देरू संघाच्या संघनायकाला सुद्धा मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल. एक्स्ट्रा दाबा इथे मात्र जास्त पाहायला मिळत आहेत. अजून एक स्वेअर चेंडू असेल का? यस, पंच आमच्याकडे वळत आहेत. अजूनही वाईटच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र या ठिकाणी जोडली गेली. आणि या धाबांचा मात्र नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये आता ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 3 गडी बाद 63 धावा आणि अजूनही पहिल्या इनिंगमध्ये 9 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. यानी कि 1.5 ओवर बाकी है, और 1.5 ओवर ऑलरेडी एक्स्ट्रा कर चुके हैं. 9 वाइड गेंदें कर चुके हैं. मैच के पहले ओवर में सुजल ने 4 वाइड गेंदें की थी. इस ओवर में मानव ने भी 4 वाइड गेंदें की है. मानव से हालांकि ये अपेक्षा नहीं थी. मानव का पहला ओवर काफ़ी सफल रहा था. इस ओवर की शुरुआत भी बढ़िया रही थी, लेकिन बड़ा हिट लगने के बाद लगातार दिशाहीन होते हुए राउंड द विकेट. इस दफ़ा गेंद हवा में है, विकेट कीपर गेंद के नीचे, और जयेश काकड़े का काम तमाम. सॉफ्ट डिसमिसल. विकेटने मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जात होती, परंतु जसा राऊंड द विकेटने मानवाला तसा मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त केली. आणि काल सुद्धा जर आपण पाहिलं तर पहिल्याच सामन्यामध्ये एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाने 10 वाईट चेंडू टाकले होते आणि आज 9 वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. की त्याचा रेकॉर्ड तोडला जाईल का आजच्या दिवसामध्ये? ये सारा लेखा जोखा हम तक पहुंचाते हुए किंग स्कोरर अल्पेश गायकवाड, और इसी बीच हमारे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ भिवंडी समीर ठाकरे, इनका आगमन हुआ है. आपका हार्दिक स्वागत चौथे दिन के खेल में. चौथा झटका भी लगा है 63 के योग पर. नए बैट्समैन संदीप पाटिल, मैन फ्रॉम आमनेपाड़ा, ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम का प्रतिनिधित्व करते हुए ALPL सीजन 1 में. कुछ दिशाहीन गेंदे, उसके बाद फिर से वापसी करते हुए मानव 3 विकेट चटका चुके हैं. अब फिर से ओवर द विकेट जाते हुए, और जैसे ही ओवर द विकेट आए फिर से वही पुरानी समस्या प्लॉट आए. वाइट गेंद, और ये 10वीं वाइट गेंद. बरे कुठेतरी मात्र कालच्या सामन्याची बरोबरी झाली असं म्हणावं लागेल. परंतु मला एक्झॅक्टली एक गोष्ट संमती नाही, कारण तुम्ही ज्यावेळी राऊंड द विकेट आले, सफलता तुम्ही प्राप्त केली, मग ओव्हर द विकेट येण्याची आवश्यकता होती का अजय? बिल्कुल, यही सवाल मेरे मन में भी निर्माण हुआ था. इसका जवाब तो अब गेंदबाज ही दे सकते हैं. और देखिए अब फिर से एंगल चेंज करते हुए अब फिर से राउंड द विकेट जाने का निर्णय लिया है. वैसे ज़रूरत नहीं थी मेरे ख्याल से. उनको विकेट वहाँ से मिला था तो अगली गेंद भी वहीं से करते तो शायद बेहतर रहता. अभी देखते हैं क्या नतीजा आता है. इस बार फुलर लेन बीट किया बैट्समैन को. स्वीप करना चाहते थे संदीप. देखिए राउंड द विकेट से उनको फ़ायदा मिल रहा है. लंबा चला है ओवर, थोड़ा खर्चीला भी रहा है, और ऐसे में समय भी तो व्यतीत होता है, समय भी ज़ाया होता है आपका. 5 ओवर्स के लिए आपको 25 मिनट का वक्त दिया गया है. यदि आप 6-6 ओवर के मैच में 8-8 ओवर करोगे तो फिर कैसे 25 मिनट में आपके 5 ओवर्स पूरे होंगे? हो नक्कीच. अतिशय आपण जर पाहिलं तर लॉंग षटक पाहिलं आपण आत्तापर्यंत 9 चेंडूची हाताळणी या षटकामध्ये मानवने केली, 10 चेंडूची हाताळणी केली.
अजूनही मात्र हा षटक समाप्त होईल की नाही आता प्रश्न आकाश पाटीलला पडला असावा, ज्या अनुषंगानं लगातार एक्स्ट्रा डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या सामन्याचा आपण विचार केला तर सफल गोलंदाज म्हणून आपण मानवची चर्चा करत होतो, परंतु एक्झॅक्टली आतापर्यंत 6 वाईट चेंडूच्या हातांनी मानवनेच केलेले आहे. और इस टूर्नामेंट का सबसे लंबा ओवर है, 11 गेंदे अभी तक कर चुके हैं, एक गेंद बाकी है. अब ये एक गेंद करने के लिए और कितनी गेंदें करेंगे ये भी एक बड़ा सवाल यहाँ पर पैदा हो रहा है. स्ट्राइक संदीप पाटिल के पास. लीजिए एक और वाइड. अब तो हद ही हो गई, ये ओवर तो झी सिनेमा के ऐड की तरह ही है, खत्म ही नहीं होता है. आणि एक्झॅक्टली मानव सांगतो की भरपूर वर्षानंतर आपल्याला प्रीमियर लीग खेळण्यासाठी मिळालेले आहे, तर नक्कीच का नाही त्या संधीचं सोनं करायचं. ऐसे तो मज़ा नहीं लिया जाता है योगी, लेकिन कहीं ना कहीं मैं समझता हूँ कि थोड़ा सा खौफ है गेंदबाज के मन में. वो ये सोच रहे हैं कि स्टंप्स की तरफ अटैक करेंगे तो शायद ऑन साइड में बल्लेबाज को खेलने का मौका मिलेगा. हवा में गेंद वहाँ पर जाती है, हवा के साथ शॉट जाता है तो रन्स अच्छे मिलेंगे बल्लेबाज को. लेकिन ये गलत सोच है. आपके ऊपर आपको विश्वास रखना होगा, खुद को बैक करना बहुत ज़रूरी है ऐसी सिचुएशन में. देखिए लगातार दूर रख रहे हैं, एक और वाइड गेंद. अब क्या किया जाए? अब यही किया जाए कि बल्लेबाज के रडार में गेंद डाल दीजिए. वो भी तो नहीं कर रहे हैं, वही तो बहुत बड़ी समस्या है. लेकिन कहते हैं कि हर समस्या का हल होता है, आज नहीं तो कल होता है. लेकिन ऐसे ही ओवर करते रहेंगे तो 2024 का कब 2025 आ जाएगा पता नहीं चलेगा. आणि आपले जे स्कोरिंगचे कॉलम सुद्धा आहेत ते सुद्धा मात्र या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. आणि आता अल्पेशला विचार पडला की पुढील चेंडू मात्र कुठे एक्झॅक्टली काउंट करायचे. यानी कि ना सिर्फ जय झोटिंगदेव देवरुंग टीम के कैप्टन परेशान है, बल्कि स्कोरर अल्पेश गायकवाड भी परेशान है मानव की इस गेंदबाजी से. रन संख्या 66, 66 रन, 5वें ओवर का खेल प्रगति पर. खराब गोलंदाजी या षटकामध्ये मानवकडे आपल्याला पाहायला मिळाली. आणि ज्याची आपण चर्चा सुरू केली होती की आपण चेंडू जर बॅटच्या रनरमध्ये टाकला तर त्याच्यावरती फलंदाज मात्र नक्कीच चांगला खरबूज समाचार घेतील. आणि त्याचा समाचार घेतला संदीप पाटीलनं आणि पाठवला चेंडूला मिड विकेटच्या बाहेर. 7 धावांचा षटकार. त्यामध्ये 8 वाईड चेंडू त्यांनी हाताळले आणि या 2 षटकारांचा सुद्धा मात्र समाविष्ट 2 सफलता सुद्धा त्यांनी प्राप्त केल्या होत्या, तरी सुद्धा मात्र त्याच्याकडून दिशाहीन गोलंदाजी अजय पाहायला मिळाली. कुछ ज़्यादा ही इवेंटफुल ओवर रहा. वाइड पर वाइड, 2 विकेट्स भी चटकाए, 2 बड़े हिट्स भी लगे. लेकिन ओवरऑल आप देखोगे तो ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम के पक्ष में ये ओवर रहा है. और देखिए कैसा खेल है क्रिकेट का. मानव की हम तारीफ कर रहे थे शुरुआत में, उन्होंने गेंदबाजी काफ़ी अच्छी की थी. पहला ओवर 4 रन देकर 1 सफलता. दूसरे ओवर की शुरुआत भी अच्छी थी, पहली 2 गेंदों पर 1 विकेट मिला था और सिर्फ 1 रन खर्च किया था वाइड के चलते. लेकिन उसके बाद जो लय गवाई उन्होंने वो वापस मिली ही नहीं. 73 रन बने हैं 4 विकेटों के नुकसान पर. ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी सर्कल के अंदर रहेगा, क्योंकि बहुत ज़्यादा समय पहले 5 ओवर्स के लिए लिया गया है. आखिरी ओवर की जिम्मेदारी सुजल के कंधों पर. हो, या ठिकाणी पाहू शकाल जॉर्करचा प्रयत्न खोदून काढला होता, परंतु या ठिकाणी या जोगेंद्रनं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याच अनुषंगानं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज संदीप पाटील त्या ठिकाणी मात्र बाद झाला. थोड़ी सी रणनीति समझ से परे है, शायद वो बायत के बल्लेबाज है इसीलिए वो स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं. वैसे सेट भी है और अच्छी बैटिंग भी की है, लेकिन संदीप भी अच्छे बल्लेबाज है. एक छक्का जड़ा था उन्होंने पिछले ओवर की अंतिम गेंद पर, तो सिंगल लिया भी जा सकता था. लेकिन कप्तान की एक अलग सोच है. कप्तान चाहते हैं कि स्ट्राइक उनके पास ही रहे. आखिरी ओवर में 6 रन बनाकर संदीप पाटिल पेविलियन में लौटते हुए 73 पर 5 ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा.
अगले मैच के टॉस के लिए तैयार रहना है सानवी 11 आमने टीम के कैप्टन और जयंश 11 सावत के कैप्टन। नए बल्लेबाज उमेश आए हैं, वालशिंद के एक और खिलाड़ी। लो फुल टॉस, इस बार कमाल का हिट, जबरदस्त टाइमिंग और 6 रन मिलेंगे। चेंडू आपण जर अजयपर्यंत एवढा खराब सुद्धा नव्हता, ऑफस्टिककडे मात्र चेंडूच्या हाताला होती, परंतु त्या ठिकाणी फटका बनवला आणि बनवल्यानंतर पूर्णपणे पाहिलं तर अगदी परफेक्टली मिडलिंग तिथे मात्र चांगली पाहायला मिळाली आणि काय जबरदस्त टायमिंगच्या स्वबलावरती हा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला जोगेंदरनं. जबरदस्त स्ट्रोक, चौथा षटक, पाचवा षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र बॅटची कडा आणि या ठिकाणी पहा शत्रक्षक एकमेकांकडे पाहत राहिले आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या बाहेर निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. ही पर है, रिकॉर्ड टूटा नहीं है, इस बार मिस हिट है, लेकिन फील्डर बहुत दूर है। वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में खराब फील्डिंग, गेंद पीछे निकल रही है, बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। जी हाँ, 4 रन और। त्यांची धाबा त्या फलकावरती जोडला गेला. परंतु अजय मला एक प्रश्न पडलाय, आकाश पाटील एक प्रॉपर अष्टपैलू खेळाडू आहे, तुला नाही वाटत की आकाश पाटीलला दुसऱ्या स्पेलमध्ये येणं गरजेचं होता? इस बीच चकली गेंद, इस बार लीडिंग एज लगा है, गेंद हवा में है लेकिन 2 खिलाड़ियों के दरमियान जाकर गिरी है नो मैंस लैंड में। दूसरे के लिए पलटते हुए जोगेंद्र, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन पूरे होते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 89 रन। और देखिए एक गेंद अभी भी शेष है पारी में। 47 पर बैटिंग करते हुए जोगेंद्र अर्धशतक बनाने का मौका है। कल विजय केने ने अर्धशतक जड़ा था। आपने जो सवाल पूछा था, मुझे लगता है कि जरूर आकाश पाटिल को दूसरा ओवर करना चाहिए था, क्योंकि उनके पास अनुभव है। भले ही पहले ओवर में थोड़े खर्चीले साबित हुए थे, लेकिन अपने आप को बैक करना जरूरी था। उन्होंने भरोसा जताया एक युवा गेंदबाज पर, सुजल ने दिशाहीन गेंदबाजी तो नहीं की इस ओवर में, लेकिन रन्स पड़े हैं उनको। नक्कीच आणि पाहू शकाल जोगेंद्रचा आपण जर खेळ पाहिला तर 17 चेंडूमध्ये त्यांनी 47 धावा या ठिकाणी जोडलेल्या आहेत आणि त्याच्याकडे एक संधी आहे की या स्पर्धेतील दुसरा अर्धशतकीय इनिंग तो या ठिकाणी खेळू शकतोय. हो, फटका चांगला आलाय, बॅटच्या रनरमध्ये आहे आणि चेंडूला पाठवला प्लॉटमध्ये. या स्पर्धेतील दुसरी अर्धशतकीय इनिंग जोगेंद्र बालेकरच्या बॅटमधून पाहायला मिळाली. जोगेंद्र बॅट वर करायची आहे, सर्वांचं अभिवादन आपण या ठिकाणी स्वीकारायचं आहे. व्हॉट इनिंग. आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ सुद्धा मात्र संपन्न झाला आणि एकूण ग्रीष्म 11 आमने संघाचा विचार केला तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर 95 धाबा या ठिकाणी जोडलेल्या आहेत. कमाल की पारी खेली है, कप्तान ने कप्तानी पारी खेली है। 18 गेंदों में 53 रन बनाकर नाबाद रहे हैं। 294 के ऊपर का स्ट्राइक रेट, 6 छक्के जड़े और 3 खूबसूरत चौके। लाजवाब बल्लेबाजी जोगेंद्र भालेकर द्वारा। 9 पर जब पहला विकेट गिरा था तो 1 डाउन खेलने के लिए आए थे। शुरुआत उतनी अच्छी नहीं थी, लेकिन एक से बढ़कर एक शॉट्स खेले, खासतौर पर हवा के साथ बहुत ही बड़े बड़े हिट्स जड़े जोगेंद्र भालेकर ने। ALPL सीजन 1 का दूसरा अर्धशतक देखने को मिला है। बड़ी चुनौती इस मैच को जीतने के लिए जय झुटिंगदेव देवरुंग के सामने। 96 रन बनाने हैं 6 ओवर्स में, यानी कि ठीक 16 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने की चुनौती। तर नक्कीच्या धाबांचा पाठलाग होईल की नाही तत्पुरती आजच्या दिवसातील आपण दुसऱ्या सामन्याकडे वळणार आहोत. जयंश 11 सावध विरुद्ध सानवी 11 आमने या 2 संघादरम्यान पुढील नाणेफेकी होणार आहे. आणि पहा त्या ठिकाणी नरेश काकडे यांनी सुद्धा मात्र शाबासकीची थाप अगदी जोगेंद्रच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाली. थैंक यू सो मच योगी।
सन्माननीय संतोष काकडे साहेबांना विनंती असेल आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक येथे करण्यात येईल. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. तसेच सन्माननीय बाळाराम मेहर साहेबांना देखील मी विनंती करतोय आपण देखील या. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला सान्वी 11 आमणे आणि दुसऱ्या बाजूला जयंश 11 सावध असे हे दोन संघ ज्यांच्या दरम्यान हा सामना असेल. ग्रुप डी चा दुसरा सामना. कॉईन पाहून घ्या दोन्ही कॅप्टन्स. एका बाजूला ALPL 2024 अर्थात आमने लोणार प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला आयोजक दिगंबर कॉल देत आहेत की देवेंद्र कॉल देत आहेत. देवेंद्र सान्वी 11 आमने रिटॉस करणार आहोत आपण. ALPL असा कॉल आहे परंतु आयोजक आलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे सावध टीमच्या कॅप्टननं आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊयात आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हरिकेन एनर्जी ड्रिंक्स संपूर्ण संघासाठी स्पॉन्सर्ड बाय संकेत दळवी. हरिकेन एनर्जी ड्रिंक्स चे जे रिजनल मॅनेजर आहेत सेल्स मॅनेजर आणि एरिया सेल्स मॅनेजर विक्की मिश्रा तसेच शुक्ला साहेब यांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. दिगंबर काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. खरं तर आम्ही बऱ्याचशा संघांना बघितलं ज्यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे मात्र आपण फलंदाजी निवडलेली आहे. दिवसा आपल्याला बॅटिंग करावी लागणार आहे कदाचित कारण अजून बराच वेळ आहे सूर्यास्त व्हायला. तर काय कारण आहे? कारण असं आहे की सूर्यास्तवाला टाईम आहे आणि फर्स्ट बॅट करून आम्ही चांगला टोटल सेट करून त्यांना फ्लडलाईटमध्ये खेळण्यासाठी आमंत्रण करणार आहोत. कशा प्रकारे संघाची बांधणी झालेली आहे? जो ऑक्शन पार पाडला गेला त्यानं खुश आहात का? हो खुश आहेत. कुठले कुठले फलंदाज आहेत किंवा गोलंदाज आहेत? काही नावं आमच्यापर्यंत पोहोचतील का? फलंदाज तर दैवत आणि निखिल हे 2 नाव सध्या तरी मला दिसत आहेत आणि मैदानात उतरल्यानंतर आम्ही बघू कुठले फलंदाज कारण अजून कॉम्बिनेशन बसलेला सुद्धा नाही आमचा. गेले 4 दिवस तुम्ही पाहत आहात एन्जॉय करत आहात ही स्पर्धा कशी वाटते काय सांगाल ALPL विषयी? पहिलेच वर्ष आहे आणि स्पर्धा खूप सुंदर भरवलेली आहे आणि मला असं वाटतं की ही स्पर्धा आपल्या परिसरामध्ये वारंवार भरवता यावी आणि या स्पर्धेला चांगला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळत आहे. ओव्हरऑल खूप चांगली स्पर्धा घडवली आहे. थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड वन. देवेन यांच्याकडे मी वळतोय. देवेन टॉस तुमच्या बाजूने लागला असता तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घ्यायची होती. परंतु त्यांनी बॅटिंग स्वीकारलेली आहे. आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. आता गोलंदाजीसाठी सज्ज आहात का? कुठले गोलंदाज आहेत तुमच्या संघामध्ये ज्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत तुम्हाला? किरण आहे, भावेश आहे, मंथन आहे. येस किरण पाटील एक प्रमुख तुमचा खेळाडू असणार आहे आणि काय वाटतं या स्पर्धेविषयी? कशा प्रकारे आतापर्यंत एन्जॉय केली आहे? खूप चांगलं आहे. 4 दिवस कंटिन्यू आम्ही मॅची बघत हवी. ते खूप चांगली टुर्नामेंट आहे. दरवर्षी अशी टुर्नामेंट व्हायला पाहिजे आपल्याला. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर नाणेफेक येथे संपन्न झाली. जयंश 11 सावध संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं आणि समालोचन कक्षातून ऐकूयात समीर ठाकरे आणि योगी पाटील यांचा सुमधुर आवाज. देखील नाणेफेकी मात्र त्या ठिकाणी सुरू होते आणि या मैदानाच्या आतमध्ये खूप मोठा धक्का लागला या जय जुटिंग देवरिंग संघाला कारण पहिल्याच चेंडूला मात्र सामोरा जात असताना या ठिकाणी आकाश पाटील शून्यावरती बाजारात 2 बंधूची जोडी आपण पाहिली होती. आकाश पाटील आणि हरीश पाटील नॉन स्ट्राईकला होते आणि पहा जुनी तलवार आता मात्र काल चमकली नाही परंतु ही जुनी तलवार आज चमकेल असं वाटते मला कारण पहिल्याच चेंडूवरती रामकृष्ण काकडे यांनी मात्र सफलता प्राप्त केली ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं आपण करूया ALPL सीझन 1 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. आमने लोणार प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती या ठिकाणी रंगत असताना स्पर्धेच्या चौथ्या दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं करूया मनपूर्वक स्वागत. रामकृष्ण गोलंदाजी करतोय यावेळेला अपील झाली आहे. 1 मोर विकेट. व्हॉट अ स्टार्ट, अमेझिंग स्टार्ट. फलंदाज यावेळेला बाद होतोय. लगातार दुसरा धक्का जय जोटिंग देवरुंग संघाला. काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी रामकृष्ण काकडेच्या वतीने आपण पाहतोय. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर अनंत केने आणि कैलास पाटील अर्थात KP याचकडून 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि सन्माननीय माजी सरपंच संतोषजी काकडे आणि ग्रीष्मा काकडे याचकडनं तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. हो, इथूनच थांबून चालणार नाही. अजून एक पारितोषिक आहे. मंगल केने, अमोल केने आणि राहुल केने यांच्याकडनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 1100 रुपये. क्या बात आहे. जवळजवळ 5000 क्रॉस झाले. नक्कीच
आणि नक्कीच रामकृष्ण काकडेवरती हे सर्वांचं प्रेम आहे, त्याची सुद्धा मात्र खूपच फॅन फॉलोविंग आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळते आणि पॉवर प्ले पेसरिस्ट आहे, त्याने मात्र या ठिकाणी आज दाखवलं. त्याला नवीन फलंदाजांना रेडी राहायचं आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण तुम्हाला अगोदर आम्ही नियम सांगितलं होतं की बाद होणारा फलंदाज आणि नवीन येणारा फलंदाज 30 यार्ड सर्कलमध्ये क्रॉस होणं फार गरजेचं आहे. यापुढे असं काही प्रकार घडणार नाही याकडे आपण लक्ष केंद्रित करा. जय झोटिंग देवरुंग संघ 95 धावा प्रत्येक इनिंगमध्ये जोडल्या होत्या. 96 धाबांचा पाठलाग करत असताना समीर थोडीशी नाजूक स्थिती आहे जय झोटिंग देवरुंग संघाची. हो नक्कीच या वेळेला आपण पाहतोय म्हणजे जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात या ठिकाणी मिळून देता आली नाही. आकाश पाटीलला तो शून्यावर बाद झाला. त्याच्यानंतर आपण पाहतोय आदित्य वन ऑफ द टेक्निकल बॅटर, एक तंत्रशुद्ध खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे, मात्र तोही या वेळेला शून्यावरती बाद झाला आणि त्याच्यामुळे आता दबाव आणखीच वाढत गेलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दीपेश एंटर झाल्या 4थ्या क्रमांकावर. हॅट्रिक बॉल रामकृष्ण काकडे ओव्हर द विकेटनं. पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली, बाहेर कट होणारा बॉल आपण पाहतोय. हो काल पुराणी तलवार चालली नव्हती, मात्र आज पुराणी तलवार रामकृष्ण काकडे सध्या तरी धारदार गोलंदाजी करत सध्या. आणि स्पेशल पाहिले तरी स्पर्धा सध्या ओंकारेश्वर या ठिकाणी पाहिली जात आहे. आजचे बर्थडे बॉय सौरभ काकडे आणि नक्कीच ही स्पर्धा पाहतात आणि त्यांच्या माध्यमातून ग्रीष्मा 11 आंबेपाडा संघाला त्यांच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत. हॅपी बर्थडे टू यू सौरभ काकडे. इथे मात्र अगदी यष्ट्यांच्या रोखाना अर्थात फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न रामकृष्ण काकडेने केला आणि या पाहू शकाल बॅटची कडा लागल्यानंतर पहिली धाव फलंदाज दीपेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि आत्ता मात्र कुठेतरी जय झोटिंग देवरुंग संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन होत असताना 2 गडी गमावल्यानंतर पहिल्या डावाचा हायलाईट क्रिकेट राहिलं. जोगेंद्र भालेकर अर्धशतक ज्यानं झलकावलं. 18 चेंडूंचा सामना करत असताना 6 उत्तुंग षटकार आणि 3 चौकार त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले आणि त्याला चांगली साथ मिळाली. सुरुवातीला राहुल, त्यानंतर जयेश आणि संदीपच्या माध्यमातून, म्हणजेच काय तर सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन फार चांगलं होतं. यावेळेला थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल येतोय आणि बघा कुठल्याही वेळेला शिरकाव करून द्यायचं नाहीये असं स्पष्ट इंटेन्शन गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं रामकृष्ण काकडेच्या. हो नक्कीच जसं आपण पाहिलं की शिवाजी महाराज आपल्या मावलांना सांगायचे की कधी आपण शत्रूला कमी लेखायचं नाही आहे आणि त्याच अनुषंगानं रामकृष्ण काकडे आता मात्र आपल्या सर्व खेळाडूंच्या जे खेळाडू आहेत त्यांना मात्र मार्गदर्शन करतो की एक्झॅक्टली ढील द्यायची नाही. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत होता, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षाच्या पुढे चेंडू जाऊन मात्र सेफ लँडिंग झाला आणि अखेर 2 धाबा मात्र त्या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती आपल्याला एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली हरीश पाटीलनं. आणि काय जबरदस्त पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुअर प्ले पाहायला आम्हाला, फक्त 2 धाबा खर्च केले आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट्स रामकृष्ण काकडे यांनी बाद केले आणि आता मात्र विजयासाठी 30 चेंडूमध्ये आता मात्र या ठिकाणी 94 धाबांची आवश्यकता आहे आणि पहिल्या षटकासाठी एक्झॅक्टली परफेक्टली 5 मिनिटांचा तुम्ही या ठिकाणी वेळ खर्च केलेला आहे, तर त्याला जास्त वेळ आपण खर्च करू नका. तुम्हाला पहिली 5 षटके 25 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत. खरं तर पहिल्या डावाला भरपूर वेळ झाला. 4 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि जवळजवळ 4:55 झाले. सो त्याच्यामुळे आपण बघितलं की 45 मिनिट्स त्या ठिकाणी लागले होते पहिलं डाव संपण्यासाठी. सो त्याच्यामुळे इथून आता वेळ आपल्याला वाचवावी लागेल. आज 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत. जो पहिल्या दिवसाचा पेंडिंग सामना होता क्वार्टर फायनलची लढत श्री गणेश रुद्रा 11 जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधात एवई विरेनस्पोर्ट एवई, ही लढत देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायची आहे. सो वेळ आता इथून वाचवावा लागेल. पहिलं षटक पूर्णपणे मी म्हणेल रामकृष्ण काकडेच्या नावी राहिलं. 2 धावा देत असताना 2 फलंदाजांना बाद केलं. यावेळेला तुम्ही पाहताय जय झोटिंग देवरुंग संघ पूर्णपणे बॅकफुटला. श्यामशेठ दलवी यांचा संघ तुम्ही पाहता. हो नक्कीच माजी सरपंच देवरुंगचे श्यामजी दलवी यांचा संघ आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर संतोजी काकडे यांचा संघ तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहता. ग्रीष्मा 11 आमनेपाडा परंतु या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न, फटका हवेत. रोहित तेलिवरे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न खूपच छान होते, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर झेल असल्या कारणानं त्या ठिकाणी चेंडू अखेर धर्तीवरती दान झाला आणि फलंदाजानं 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. परंतु मित्रांनो यानंतर जो सामना होणार आहे पाहायला विसरू नका. सन्माननीय सुरेंजी दलवी यांचा संघ असेल सानवी 11 आमने आणि त्याच्या विरोधात संघ असेल सचिन पाटील यांचा संघ जयांश 11 साबत. बिग फाईट. क्या बात आहे. एका बाजूला दैवत वेलेकर तर दुसऱ्या बाजूला किरण पाटील. आणखी एक मोठं बॅटल तुम्हाला यानंतर बघायला मिळेल.
भावेशवर चांगली बोली लावली होती. यावेळेला पॅटर्न स्ट्रोक ही त्याची ओळख आहे हरीश पाटीलची. चौकार त्याने ठोकलाय. पहिली चौकारानं आता यावेळेला स्कोरिंगला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे आता इथून मोमेंटम प्राप्त करतील का हा प्रश्न निर्माण. आणि तसंही आपण जर हरीश पाटीलचा जर इतिहास पाहिला तर त्याच्या जीवनामध्ये जर त्याला आपण विचारलं की तुझा कुठला असा स्पॉट आहे की तुम्ही त्या ठिकाणी जास्त धावा जोडल्या असतील तर तो नक्कीच एक्झॅक्टली सांगेल विकेटच्या पाठीमागे. मग बॅकवर्ड पॉईंट असेल, थर्ड बन असेल, फाईन लेग असेल किंवा लॉंग लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, या क्षेत्रामध्ये तो जास्तीत जास्त धावा जोडत असतो. आणि या ठिकाणी पहा रिव्हर्सचा फटका तरी बाहेर काढला आणि पहिला चौकार वसूल केलाय. विथ द स्विंग हा फटका खेळला होता भावेश शेलार. पुन्हा एकदा यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरनं इथे आता आपण पाहतोय की फॉरवर्ड थोडासा खेळला. आपण अगोदर सांगितलं की बॅकवर्ड जास्त खेळतो, मात्र यावेळेला सरळ आपण पाहिलं कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलंय चौकारासाठी. नक्कीच पाहिलं तर या ठिकाणी शॉर्ट कव्हर पॉईंटला मात्र शत्रश्री रामकृष्ण काकडे होते, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र या ठिकाणी फ्लाय झाला. आणि सलगचा हा दुसरा चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. एकीकडे पाहू शकाल हरीश पाटील आहेत मॅन फ्रॉम देवरुंग, तर त्याच्या सोबतीला आहेत दीपेश मॅन फ्रॉम खांडवल. हे दोन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. आणि अशाच फटक्यांची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे, ते म्हणजे जय जोटिंगदेव देवरुंग संघाला. पुन्हा आता रिव्हर्सचा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाहीये. अखेर भावेश शेलारकडे पहिला निर्धाव चेंडू आपण पाहिला आणि धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 2 गडी बाद 12 धावा. ओळखलं यावेळेला की वारंवार स्विच हिट होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय की जास्त लेगस्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला भावेशनं. हा ट्रॅकर बॉल याही वेळेला आपण पाहतो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आणि केक येतोय. पुन्हा पलटवार. पॉपअप प्लेमध्ये ज्या धावा बनणं गरजेच्या होत्या, कारण टार्गेट आपण पाहतो 96 धावसंख्येचं पार करत असताना ज्या धावा बनवणं पॉपअप प्लेमध्ये गरजेच्या होत्या त्या धावा बनवता आल्या नाहीत आतापर्यंत. संघ अडचणीमध्ये सापडलाय. हो नक्कीच, कारण पहिल्या इनिंगचा आपण जर खेळ पाहिला 30 धावा पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये आपण पाहिले होते. इथे मात्र स्विच हिट, काय जबरदस्त फटका, अगदी स्वर्गीय जानू स्पोर्ट इथे स्टँडमध्ये चेंडू जात असताना 6 धावांसाठी षटकार. क्लासिकल फटका, जबरदस्त प्रहार केला. आणि तसंही कालच आपण उल्लेख केला की देवरुंग गावातील जे खेळाडू इथे आलेले आहेत त्यांनी खूप चांगला प्रभाव टाकलेला आहे या स्पर्धेमध्ये. मग धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि चर्चा आपण करत होतो की बलवंत दलवे असेल, त्याच्यानंतर काल विजय केनेचा खेळ तुम्ही पाहिला, ललेशला तुम्ही पाहिलं, म्हणजे देवरुंगचे जे खेळाडू आले त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. आणि आता हरीश यावेळेला चमकदार कामगिरी करत असताना त्याच्या संघासाठी. हो नक्कीच, सामना जर जिंकायचा असेल तर हरीश पटेलला मात्र या ठिकाणी एखादी मोठी इनिंग मात्र खेळावी लागेल, कारण लक्ष खूप मोठं आहे. खडतर रस्ता आहे, परंतु त्या खडतर रस्त्यावरून तुम्हाला नक्कीच जर वाटचाल करायची असेल तर मात्र या ठिकाणी मोठे फटके सुद्धा तर मला खेळावे लागतील. आणि पाहू शकाल या ठिकाणी सानवे 11 आमने संघ मात्र पूर्णपणे रेडी आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमने पाड्याची सुरेश दळवी यांनी या संघाचं नक्कीच अतिशय चांगल्या प्रमाणे बांधणी केलेलं आहे. आणि पाहू शकाल सत्यम दळवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. तर तिसऱ्या षटकाला पुन्हा एकदा मात्र ते सुरुवात करेल रामकृष्ण काकडे. काय जबरदस्त मात्र पहिला स्पेल आपण काकडेकडून पाहिला. 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, 2 विकेट्स प्राप्त केले होते. वेलकम एक्सप्रेस सावध एक्सप्रेस किरण पाटील. हो इथे मात्र स्लोवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु डाव्या स्टिकचा चेंडू बाहेरून निघून गेला. आणि समीर आपण जर पाहिलं तर ऑक्शनमध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण असेल तर किरण पाटील. आय थिंक 24,000 पॉईंट त्याला मात्र सुरेंद्र दलवी यांनी खरेदी केलं आणि नेक्स्ट मॅचमध्ये त्यांना तुम्ही खेळताना पाहू शकाल. हो नक्कीच. आणि पहिलीच लाईट त्याची आली होती. धावसंख्या 19 आहे. 19 धावा. चेकसाठी तिसऱ्या पंचांना मी विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. त्याला तिसरे पंच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे चेकसाठी. आणि तसंही या स्पर्धेमध्ये कुठल्याही गोलंदाजानं थ्रो गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नका, कारण अलाव नाही आहे. ना केलेला सुद्धा नाही आतापर्यंत कोणीच, कारण निवडून खेळाडू घेतलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वच चांगले खेळाडू LPL मध्ये तुम्हाला बघायला मिळालेत. रामकृष्णनं पहिला बॉल वाईट स्वरूपाने हाताळला. सेकंड ओव्हरला त्यानं सुरुवात केली, त्याला कंटिन्यू ठेवले जोगेंद्रनं त्याच्या स्पेलमध्ये. धावसंख्या 19. हो नक्कीच. आणि जोगेंद्रने सांगितलं की रामकृष्ण काकडे यांचा मात्र आम्हाला नक्कीच चांगला अनुभव लाभलेला आहे, त्यांना नक्कीच आम्हाला चांगला मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि सुरुवातीला मात्र
चांगली सुरुवात रामकृष्ण काकडे यांनी आपल्या संघाला निश्चितपणे करून दिली. आता मात्र ओव्हर द विकेटने मारा करतोय. हो परफेक्ट यॉर्कर अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू मात्र प्लाय झाला, परंतु लॉंग ऑफ लाईफ मात्र शतरक्षक आहे तर राहुल केने. चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली, फेक सुद्धा चांगल्या प्रमाणे पाहायला मिळते. राहुल केने संघाचा चॉईस खेळाडू आहे. आपण जर काही संघांचा विचार केला तर बरेचसे यंगस्टर क्रिकेटर्स वरती मी म्हणेल जास्त प्रेशर देण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. आपण बघितलं की राहुल आता या संघामध्ये चॉईस खेळाडू आहे. राहुलच्या सोबतीला बापगावचा खेळाडू तो भोईर शालिक तो देखील चॉईस खेळाडू आहे. मात्र कॅप्टनशिप जोगेंद्र करतोय. म्हणजेच काय तर जे चॉईस खेळाडू आहेत असं वाटलं होतं की त्यापैकी एखादा कर्णधार असेल, मात्र ते यंगस्टर आहेत त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला नाही आहे आणि जबाबदारीनं जोगेंद्रनं खूप चांगला खेळ साकारला पहिल्या डावामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव ते मिळाले, चांगली भागीदारी होते. 2 खेळाडू आपण बघितले तर शून्यावर बाद झाले होते. त्याच्यानंतर पार्टनरशिप फार सुंदर या ठिकाणी होत असताना, बिल्डअप करत असताना डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 21 वर धावसंख्या. आणि त्याचमुळे ऑप्शनमध्ये पाहिले तर संतोषजी काकडे यांनी मात्र निवडून खेळाडू मात्र या ठिकाणी आपल्या संघामध्ये नक्कीच त्यांची भरती केली. एक मात्र लेजेंड आहेत रामकृष्ण काकडे आणि त्या व्यतिरिक्त सर्वच खेळाडू पाहिले तर यंगस्टार जोरदार अपील पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी पाहू शकाल चेंडू अगदी थर्डमॅनच्या दिशेने निघून गेला. बॅटची कडा होती, हेच पंचांनी मात्र तिथे हेरला आणि त्याचमुळे मात्र ही अपील उचलून धरली नाहीये. 1 धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी 22 या आकड्यावरती जात असताना सिंगल डबल मात्र या ठिकाणी काही सिद्ध होणार नाहीये. तुम्ही जर सिंगल डबल जर धाबा जोडल्या तर फक्त आपल्या देवरुंग गावापर्यंतच पोहोचू शकता, परंतु विजयाकडे पोहोचायचं असेल तर आता मात्र तुम्हाला हवाई मार्गाने या ठिकाणी प्रवास करावा लागेल. ठिकाणी साकारणार का लो फुल टॉस बॉल स्वीप केलाय, चांगला फटका, बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार आहे की षटकार आहे, अंपायर सतत तेच शहानिशा करतील त्या ठिकाणी. यस, षटकार या ठिकाणी आलेला आहे. 6 धावा. हरीश एकटा खेळाडू जो विजयासाठी खेळतोय. या अगोदर आपण बरेचसे बॅटर पाहिले, 2 ते 3 बॅटर पाहिले की एकही जण असं चॅलेंजिंग स्ट्रोक खेळत नाही की विजयाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. हरीश मात्र यावेळेला चांगला खेळ साकारत असताना धावसंख्येला भरपूर वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न त्याने केला. 28 वर धावसंख्या. आणि तसंही लढणं गरजेचं आहे, तुम्हाला लढावं लागेल विजय प्राप्त करायचा असेल तर. ते कार्य हरेश पाटील करतोय. पुन्हा फटका हवाई मार्गाने खेळलाय आणि हाच चेंडू सुद्धा मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा दुसरा बॉम्ब ब्लास्ट. व्हॉट अ शॉट. वारंवार 2 फुल टॉस, थोडीशी बोटं फिरवली होती, फिंगर रोल केले होते आणि थोडा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळेला 2 षटकार बॅक टू बॅक रामकृष्ण काकडेच्या विरोधात आलेत आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आता कमबॅक झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. एकटा आपण पाहिला तर लढत असताना यावेळेला हरीश 11 चेंडूमध्ये 30 धावांवर बॅटिंग करतोय. सुपर इनिंग. हो नक्कीच जबरदस्त मात्र या ठिकाणी केला. जणू काही आपला आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला असावा आणि नक्कीच त्यांनी विमानाची तिकीट बुक केली असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. हो इथे मात्र पाहू शकाल अगोदर मात्र सफल झाले होते. उद्दिष्ट होता की मोठा फटका केलेला, परंतु चेंडूची लाईन जर आपण पाहिली तर अगदी ऑफस्टिकला मात्र हाताळली. लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती आपल्याला 1 धाव पाहायला मिळाली आणि अशा ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 35 धावा. म्हणजे अजून आपण जर विचार केला इथून विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून आपण जर विचार केला तर 61 धाबांची आवश्यकता. आणि 3 षटकांसाठी आपण पाहतोय खूप चांगला ओव्हर रेट मेंटेन केला बघा. आता आपण बघितलं तर 4:59 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकलेत. याच पद्धतीने जर गोलंदाजी होत राहिली तर मी म्हणेल ड्रिंक्स इंटरव्हल देखील आता मैदानामध्ये आहे, पाणी घेऊन जायचं 12th मॅन. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण केलेत आणि अशा सर्व संघांनी जर आपल्याला सहकार्य केलं तर अगदी वेळेनुसार आपण शेड्यूल कंप्लीट करू शकतो योगी. हो नक्कीच. आणि दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायत आमने पदाचे विद्यमान सदस्य आणि सानवी 11 आमने संघाचे पुरस्कर्ते सुरेश शेठ दलवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल सन्माननीय मनोहरजी केणे आणि क्रिकेटचे खूप मोठे कट्टर चाहते विकी केणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकाल विकी केनेची चेहऱ्यावरती स्माईल पहा. जसे त्यांना मात्र माधू ठाकरे सर मिळाले, त्यांची चेहऱ्याची वेगळी चमक आपल्याला पाहायला मिळाली.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर 35 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये रामकृष्ण काकडे यांनी 2 धाबा खर्च केले होते, 2 गडी बाद केले होते. दुसऱ्या षटकामध्ये भावेश शेलारनं 16 धाबा खर्च केला आणि दुसऱ्या स्पेलमध्ये रामकृष्णानं 16 धाबा खर्च केला. कारण पहिले जर 2 विकेट जर पाहिले तर शून्यावरती बाद झाली आणि तदनंतर 2 फलंदाजामध्ये 35 धाबांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 61 धाबांची इथून मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे. चला आपण खेळायला सुरुवात करूया, कारण आज एकूण आम्हाला 7 सामने कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना अगदी हाय स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला गिरीश मायलेवन आमनेपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाली आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी जय झोटिंगदेव देवरून सगळा 18 चेंडूमध्ये 61 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. चौथ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज शालिक भोईर, मानपुरम बापगाव. सातत्यानं शालिकला आपण पाहत असतो खेळत असताना चांगल्या टचमध्ये आहे, राऊंड द विकेटने आलाय आणि त्याच्यावरती रिव्हर्सचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु शॉर्ट टर्नमॅनवरती चांगला क्षेत्रक्षण पाहिला आपण. आतापर्यंत हरीश पाटीलचा आपण जर खेळ पाहिला तर रिव्हर्समध्ये त्याच्या बॅटमधून काही चेंडू कनेक्शन झाले, परंतु डॉट चेंडूचा जर आपण विचार केला तर 5 त्यांनी डॉट चेंडूचा खेळ केला. याच्याकडे सुद्धा मात्र त्याला लक्ष केंद्रित करावं लागेल या सामन्यामध्ये. हो, डॉट बॉल पर्सेंटेज थोडंसं आता कमी करावं लागेल. शालिक भोईर गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिला बॉल त्याच्या माध्यमातून डॉट बघायला मिळाला. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट, या वेळेला कवचला बीट केलाय, वेगानं बॉल सरकतोय, मिसफिल्डिंग झाली आणि इथे आता एका धावेचं रूपांतरण 2 मध्ये करण्याचा प्रयत्न आणि अखेर तो झालाय. चुका झाल्या फिल्डर्सकडनं आणि त्याचा फायदा होतोय. मोस्ट ऑफ यंगस्टर प्लेअर आहेत. योग्य आपण चर्चा करत होतो की जय जोटिंग देवरुंग संघामध्येही बरेचसे यंगस्टर क्रिकेटर आहेत. ऑक्शन सेरेमनीला आकाश पाटील सोबत चर्चा सुरू झाली होती, त्यावेळी आकाशचं स्पष्ट म्हणणं होतं की यंगस्टर क्रिकेटरना कुठेतरी बाहेर निघावं, त्याच्यामुळे मी मोस्ट ऑफ यंगस्टर क्रिकेटर माझ्या संघामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. बघूया आता येणारा काय सांगेल. सध्या तरी परिस्थिती थोडीशी खडतर पाहायला मिळाली आहे. हो नक्कीच, आणि यंगस्टर खेळाडूसाठी मात्र हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. पुन्हा मात्र रिबसचा फटका या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडू मात्र बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी हा चौकार. त्यासाठी हरेश पाटील. एक वन साइड हिरो तुम्ही बघितला होता पहिल्या दिवशी, आदित्य वाकडे. एक वन साइड हिरो करण अंबालाला तुम्ही सध्या पाहताय जगभरामध्ये तो प्रसिद्ध होत चालला टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. आता यावेळेला वन साइड हिरोची भूमिका साकारत असताना हरेश पाटील मैदानामध्ये तुटून पडलाय. 36 वर वैयक्तिक बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 41. आणि आज सुद्धा तुम्हाला एक वन साइड हिरो खेळताना पाहायला मिळेल. जयांश 11 साबत संघाच्या माध्यमातून खेळत असताना बंड्या, बायकर मॅन ऑफ नानकर असं त्याचा मात्र उल्लेख केला आहे. आणि पाहू शकाल त्याची सुद्धा मात्र खूपच फॅन फॉलोविंग आहे आणि त्याचे तुम्हाला कटआउट्स मात्र मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. चला थोडासा वेळ या ठिकाणी कमी खर्च करा. फलक्यावरती धावत संख्या आपण जर पाहिली तर 41 धावा. हो, या ठिकाणी जबरदस्त कमबॅक, जोरदार अपील, कॉन्फिडन्ससाठी यस, यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. पंचांच्या निर्णयाची मात्र त्या ठिकाणी प्रतीक्षा केली नाहीये आणि हरेश पाटीलने मात्र खेळपट्टी सोडली. एकदा टाळ्या असू द्या या खेळाडूसाठी. नक्की स्पोर्ट्समॅन स्पिरिटनं तुम्हाला खेळणं गरजेचं आहे मित्रांनो. खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून आजारदा हारलेलं बरं असं म्हटलं जातं आणि यावेळेला हरेश पाटीलनं त्याची खेळाडू वृत्ती या ठिकाणी दाखवली. तो एक सिनियर खेळाडू आहे, त्याच्याकडे अनेक यंगस्टर क्रिकेटर बघत असतात, त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी यंगस्टर समोर मोटिवेशन समोर उभं करायचं आहे, मोटिवेट करायचं आहे येणाऱ्या अपकमिंग प्लेयर्सना. त्याच्यामुळे त्याच्याकडनं ही अपेक्षा होतीच. आणि ज्या विजयाच्या आशा होत्या, ज्यानं चांगला खेळ साकारला होता, तो देखील आता यावेळेला बाद झाला. शालिक भोईरला सफलता मिळाली आहे. हो नक्कीच, अतिशय चांगल्या प्रमाणे त्यांनी खेळ सादर केला, परंतु मॅच फिनिशर मात्र तो ठरू शकला नाही. 16 चेंडूचा त्यांनी सामना केला. 16 चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर 36 धावांचा त्यांनी चांगली बॅटिंग तिथे साकारली. 3 चौकार आणि 3 षटकाराचा समाविष्ट त्याच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र नवीन फलंदाज ओमकार दलवी आलाय 5व्या क्रमांकावर. योगी मला आठवतं आकाशी पहिल्या चेंडूवरती स्वतःहून बाहेर निघला होता. पंचांच्या निर्णयाची त्यानेही वाट बघितली नव्हती. म्हणजे बघा, खेळाडू वृत्तीनं खेळतात. हे दोघे बंधुराज आहेत. हो नक्कीच, आणि या दोघांकडून सुद्धा मात्र नक्कीच युवकांनी काहीतरी शिकणं गरजेचं आहे. आणि खरोखरच ज्या आपल्या संघामध्ये एखादा लेजंड खेळाडू असतो, मार्गदर्शन नक्कीच आपल्या संघाला करत असतात, त्याचा मात्र आपल्या संघाला कधी कधी फायदा सुद्धा होत असतो. राहुल
मेहर आहेत आणि राहुलला एक जण तिसरा झेल पकडला आहे या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांच्या पाठीमागे राहत असताना. ॲज ओपनर राहुलनं खूप चांगला खेळ साकारलाय बापगाव संघासाठी. ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पकडला झेल, शालिकला मिळते आणखी एक सफलता. बिग विकेट. कुठेतरी ओमकारनं हुक करण्याचा तिथे मात्र प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या स्टेकरवरती चेंडू जाऊन मात्र या ठिकाणी स्पर्श झाला आणि त्याचमुळे या फटक्याला जेवढी ताकद मिळणं गरजेची होती ती ताकद मात्र मिळाली नाहीये आणि या रोहित तेलिवरीने मात्र कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चूक केली नाही. जसा विकेट्स पडला तसे मात्र नरेश काकडे यांचे पाय आपल्याला हवेत पाहायला मिळाले. चेहऱ्यावरती पूर्णपणे खुशी आहे त्यांच्या, कारण ग्रीष्म इलेव्हन आमनेपडा संघ जबरदस्त कॅम्ब्रिक करतो. या पहिल्या सामन्याचा आपण जर खेळ पाहिला तर नवीन फलंदाज इनिट नंबर 6 हो, जबरदस्त चाबुक शॉट, परंतु डीप कव्हर पॉईंटला मात्र शतरशिका आहेत. एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी जोडली जाईल आणि सिंगल डबलने जास्त नुकसान या ठिकाणी ग्रीष्म इलेव्हन आमनेपडा संघाला होणार नाहीये. षटकाचा या ठिकाणी पाहिला तर खेळ संपन्न झाला आहे. 4 षटक कंप्लीट आहे. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डबल धाव आली होती, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, तदनंतर सलगच्या 2 चेंडूवरती विकेट्स पाहिल्या आपण आणि अंतिम चेंडूवरती 1 धाव. ओव्हर कंप्लीट आहे. 4 षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा फलकावरती, म्हणजे येणारे 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता. बरोबर आपण योगी पाहतोय की 23 मिनिटे यूज केलेले आहेत आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल नेक्स्ट मॅच वॉट बिगी, चांगला बॅटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. एका बाजूला सुरेंजी दलवी यांचा संघ असेल सानवी 11 आमणे आणि त्यांच्या विरोधात संघ असणार आहे सचिन पाटील अर्थ सावधचे समाजसेवक जयांश एलेमन सावध. या 2 संघादरम्यान तुम्हाला ही लढत पाहायला मिळणार आहे. एकीकडे किरण पाटील आहेत तर दुसरीकडे दैवत वेलेकर. पाहायला विसरू नका आमने लोणार प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं. बरोबर योगी पाटील आपण पाहतोय की या ठिकाणी 23 मिनिटे घेतलेले आहेत, त्याच्यामधून आपण 3 मिनिटे पाहण्यासाठी घेतली, म्हणजे 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स कंप्लीट केल्यात. खूप चांगला ओव्हर रेट मेंटेन केला. यावेळेला मात्र व्हाईट बॉल. मागच्या डावामध्ये आपण पाहतोय तर भरपूर समस्या राहिली होती. व्हाईट बॉल भरपूर जास्त प्रमाणात बघायला मिळाले होते. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. दीपेश सध्या स्ट्रायकिंग एंडला असेल, जो 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय राऊंड द विकेटनं. फुल टॉस बॉल यावेळेला उडवला, हवेमध्ये बॉल आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होतोय, बॉल सरळ सीमा पार. 6 धावा षटकार आणि इथे आता काय घडले बघूया. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे नो बॉल साठी. फलंदाजांचा रिव्ह्यू आहे का? येस, फलंदाजांनी यावेळेला रिव्ह्यू घेतलेला आहे. भीम नो बॉल साठी तो रिव्ह्यू असेल. बघूया आता तिसरे पंच काय निर्णय देतात. पण की झेल तर पकडलाय, परंतु सीमारेषेच्या बाहेर पकडलाय तो झेल. सानवी 11 आपले संघाचे खेळाडू त्या ठिकाणी सज्ज आहेत, परंतु या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघानं तिसऱ्या पंचाची मदत मात्र या ठिकाणी मागितली आहे भीमरसाठी, की हा लिगल चेंडू आहे का अनलिगल चेंडू आहे. जर अनलिगल चेंडू असेल तर मात्र 7 धावा इथे मिळतील, लिगल चेंडू असेल तर मात्र 6 धावा इथे मात्र मिळतील. परंतु षटकाची सुरुवात जबरदस्त पाहायला मिळाली. राहुल केनेचं मात्र स्वागत केलं षटकारानं. धाफलकावरती आपण धाबा जर पाहिल्या, या 6 धाबा ऍड करून 49 तर तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. लिगल चेंडू आहे, फुलटॉस होता आणि त्याच्यावरती फटका मात्र सजवला. त्या ठिकाणी मानव आहेत मॅन फ्रॉम पीसी. काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी स्ट्रोक मात्र त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. षटकार या ठिकाणी बघायला मिळाला. धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना धावफलकावरती 49. राहुल केनेचं आता यावेळेला स्वागत केलं. पहिला वाईड होता आणि त्याच्यानंतर षटकार आला. राहुल केने हा देखील खेळाडू चॉईस म्हणून खेळतोय सध्या तरी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाकडनं. खोलबट टप्प्याचा बॉल यावेळेला फटका फसतोय. भावेश शेलार बॉल पर्यंत पोहोचला होता, कॅच घेता आली नाहीये त्या ठिकाणी आणि इथे रन आउटची संधी होती. मात्र स्ट्रायकिंग एंडला थ्रो मारण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा पडून पूर्ण झाल्यात.
संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 51 या आकड्यावरती. हो नक्कीच त्यांनी कीपर एंडला जरी फेकी केली असती तर आय थिंक दीपेश बाद होऊ शकला असता, परंतु भावेशला माहिती आहे की जर मानव जर इथे जर खेळपट्टीवरती टिकून राहिला तर मात्र या सामन्याचा मात्र नक्की तो काय पलट करू शकतो आणि त्याच अनुषंगाने त्याने विकेट कीपरकडे फेकी केली, परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला आपल्याला. पुन्हा चेंडू मात्र स्लॉट मध्ये आहे, उंची जास्त मिळाली, रोहित आहेत त्या ठिकाणी, चूक करणार नाही, पकडला जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि मानवच्या किलीचा मात्र या ठिकाणी अंत होत असताना त्यावेळेला बाद होता सड्डा. आता संघ अडचणीमध्ये सापडला. येणारे बॉल शिल्लक आहे तिथून आपण पाहतोय 9 आणि सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 45 धावा अजूनही दूर आहे. म्हणजे जवळजवळ 9च्या 9 बॉल सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील. हो म्हणजे तुम्हाला कुठेतरी हिरामणी शेलार सारखा खेळ करावा लागेल, ज्याने 10 चेंडूमध्ये 10 षटकार लगावले होते, तशा रीतीने तुम्हाला मात्र या ठिकाणी एखादा विक्रम प्रस्थापित करावा लागेल. आणि नवीन फलंदाज सुजल आलाय, म्हणजे सुजल आता मात्र या ठिकाणी सुफलाम कामगिरी करावं लागेल समीर हा सामना जिंकायचा असेल तर. एक आणि उद्या तसंही एक्झिबिशन मॅच तुम्हाला बघायला मिळणार आहे. प्रेक्षणीय सामना डायमंड ऑफ PTC. हिरामन शेलारचा आपण नाम उल्लेख केला, कदाचित असू शकतो उद्याच्या मॅचमध्ये. हो नक्कीच PTC स्टार विरुद्ध आमने लोणार स्टार असा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हा सामना उद्या ठीक 7 वाजता असणार आहे सायंकाळी. हो या ठिकाणी पाहू शकाल खोदून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला होता, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाही. आणि आपण म्हणू शकतो की कुठेतरी या सामन्यावरती आता मात्र पूर्णपणे वर्चस्व आपल्याला ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचं पाहायला मिळतोय. ग्रीष्मासुद्धा मात्र व्यासपीठावरती आहे, तिच्या नावानं या संघाची बांधणी केली आणि जबरदस्त गोड सुरुवात त्या संघासाठी पाहायला मिळाली. पुन्हा खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची काढा, चेंडू मात्र वेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला, पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मात्र हे चौकार आता इथून कामी येतील असं वाटत नाही, कारण भरपूर दूर गेला आता हा सामना. राहुल केनेच्या विरुद्ध चांगल्या रन्स आल्या, मात्र ऑप्शनच्या बाहेरचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, आउटसाईड एज घेतली आणि गलीमधनं बॉल निघून गेल्या चौकारासाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या 55. 7 चेंडू शिल्लक, अजूनही 41 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 41. आणि पाहू शकाल अगदी बाराम जी मेहर यांचा जो कटआउट्स आहे त्याच दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. उमेशने पावलांचा वापर केला. पावलांचा वापर तसं आपण पाहिलं तर फुटबॉलच्या खेळामध्ये केला जातोय, पण तो या ठिकाणी क्रिकेटच्या खेळामध्ये केला गेला आणि त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. 7 मध्ये आता 7 सिक्सर मारावे लागतील. हा रेकॉर्ड्स बऱ्याच फलंदाजांच्या नावे आहे. राऊंड द विकेटनं इथे चांगला बॉल होता, अलॉंग द कार्पेट बॉल ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह करत सड्डा. 10 मध्ये 10 षटकारांचा आपण विषय घेतलाच होता, चर्चा करत होतो. मला आठवतं की मी कॉमेंट्री करत असताना मानकोलीच्या मैदानावर अजय पाटील हिटमॅन ऑफ भरोडी त्याने 10 बॉलमध्ये 10 सिक्सर मारले होते एकविरा स्पोर्ट मानकोलीच्या विरुद्ध. आणि नक्कीच मला षटकारापेक्षा चौकारांची नक्कीच रेकॉर्ड्स मला अजूनही आठवते. ज्यावेळी आपण धनेश चषकामध्ये विश्वाजी पाटील ज्यांनी तो शो केला होता त्या स्पर्धेमध्ये अजय कदमनं 6 चेंडूमध्ये 7 चौकार लागले होते. ती सुद्धा इनिंग मला खूपच छान आवडली. क्लास त्याचा मात्र त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. असे अनेक रेकॉर्ड्स आहेत, परंतु या ठिकाणी 5 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणारे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र इथून 40 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जरी षटकार आला तरी सुद्धा मात्र सामना जय झोटिंगदेव देवरुंग संघ मात्र जिंकू शकणार नाहीये. योगी मला आठवतं आमने लोणार प्रीमियर लीग सुरू आहे. चला वेळ बरोबर आतापर्यंत तुम्ही घेतलेली आहे. सो आता इथून पुढे तुम्हाला जी वेळ आहे त्याच्यानुसार षटके कंप्लीट करावं लागेल. शेवटचे 6 बॉल आणि 40ची गरज. आमने लोणार प्रीमियर लीग सुरू आहे, तर आता आमने लोणार प्रीमियर लीगमध्ये खेळाडू गोरखनाथ दिगाडकर मला आठवतो की त्याने 6 मध्ये 6 षटकार मारलेले आहेत सोनालीच्या मैदानावर. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. हो नक्कीच. आणि त्यांचा संघ अजूनही मात्र या स्पर्धेमध्ये अबाधित आहे आणि त्यांना तुम्ही काही क्षणानंतर या आजच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात. श्री गणेश रुद्र 11 जांभूलपाड आणि विरेन्सपड येवई असा तो सामना तुम्ही पाहणार आहात. क्वार्टर फायनलची ती लढत असेल आणि तो सामना जो जिंकेल तो सेमी फायनलमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरेल. बी ग्रुपमधून, आय थिंक ए ग्रुपमधून यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला. बॅटिश लॉंगॉनला बॉल अडवलं जाणार. आता सिंगलने धावा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट असंच म्हणूया आपण जसा खेळ सुरू आहे मैदानामध्ये.
धावसंख्या धावफलकावरती 58. सुरुवातीला गोलंदाजांनी चुका केल्या, भरपूर रन्स लीक केल्या. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये, नो बॉलच्या स्वरूपामध्ये बऱ्याचशा रन्स गेल्या आणि त्याच्यामध्ये जोगेंद्र भालेकरचा तो डाव. हाफ ट्रॅकर हुक केला यावेळेला. दीपेश अजूनही मैदानामध्ये आहे आणि फिल्डिंगचा सेटअप पहा. जवळजवळ डीप मध्ये लॉंग लेगला एक फिल्डर तैनात केला होता आणि बरोबर त्याच्याकडे बॉल येत होता, मात्र बॉल सरळ सीमा पार, चौकार. संदीप पाटीलनं काय जबरदस्त प्रयत्न केले त्या ठिकाणी, परंतु प्रयत्नांना त्यांना यश आले नाही. लेझी झेल तिथे पकडण्याचा प्रयत्न केला. अजूनही चेहऱ्यावरती स्मिथ स्माईल आहे. नक्की ती स्मिथ स्माईल जर धाबा जर त्यांच्याकडे जर उरल्या नसत्या तर मात्र ही स्माईल आपल्याला या ठिकाणी अजूनही चांगली पाहायला मिळू शकली असती. परंतु जास्त नुकसान मात्र या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला होणार नाही आहे. कारण अजूनही आपण जर विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धाबांची इथून मात्र अजूनही आवश्यकता. दीपेशचा आपण विचार केला तर 4थ्या क्रमांकावरती तो आला होता, परंतु हवी तशी तो छाप सोडू शकला नाही. पुन्हा मात्र फुलर लेंथ यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक तिथे मात्र पाहायला मिळाली राहुल मेहरच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे या बायच्या स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आमने लोणार प्रीमियर लीग 2024 सीझन 1 या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय राहुल गुप्ता साहेब आणि किरणजी बोडा साहेब, मी आपलं सहर्ष स्वागत करतोय. यावेळेला फटका चांगला ऑन द डायस ओव्हर द बॉलर एट ड्राईव्ह केलं होतं. वेलकम, सुस्वागतम सन्माननीय राहुलजी गुप्ता आणि किरण बोडा साहेब, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम वेलकम. आपलं आमने लोणार प्रीमियर लीग 2024 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. कारण तसे आपण जर पाहिलं तर प्रत्येक पाहुणा वेळेत वेळ काढून एखाद्या कार्यक्रमामध्ये जात असतो आणि त्याचा सन्मान योग्य रीतीने मात्र करणे सुद्धा गरजेचं आहे. इथे मात्र ओव्हर पिच चेंडू त्याच्यावरती दीपेश बरसलाय आणि पाठवला चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाबांसाठी. म्हणजे तो विजय आणि पराभवाचा अंतर आहे, तो अंतर कमी करण्याचा प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो, तो प्रयत्न तर आहेच आणि येणाऱ्या मॅचसाठी प्रॅक्टिसही. षटकार त्या ठिकाणी ठोकलाय, शेवटचा एक बॉल शिल्लक. आता नक्की आपण पाहतो या ठिकाणी माजी सरपंच संतोषजी काकडे यांच्या चेहऱ्यावरचं स्मित असे सांगून जाते की मॅच आता आपल्या बाजूने जवळजवळ 101% झुकलेले आहे. एक चेंडू आणि 26 गरज. आणि याचबरोबर आणखी एक मोठा प्रहार केला दीपेशनं, चांगला प्रभावित केला दीपेशनं, त्याला टॉप ऑर्डरमध्ये पाठवलं. चांगली बॅटिंग त्याची राहिली, मात्र अखेर सामना या ठिकाणी जिंकलेला आहे ग्रीष्मा 11 आमनेपाड्यानं. अभिनंदन आणि पहिल्या विजयाची नोंद. विजयानं घौडदौड ALPL या स्पर्धेमध्ये सुरू करत असताना रामकृष्ण काकडे यांचा संघ, संतोषी काकडे यांचा संघ, ग्रीष्मा 11 आमनेपाडा. अभिनंदन. नक्कीच आपण या ठिकाणी मॅच समरी पाहू शकाल. तब्बल 21 धावांनी मात्र हा सामना जिंकला या ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन ग्रीष्मा, कॉंग्रॅच्युलेशन संतोषजी काकडे अँड हार्ड लक श्यामजी दलवी अँड हार्ड लक जय जोटिंग देव देवरुंग. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. नो डाऊट जण जबरदस्त खेळ प्रस्थापित केला. 18 चेंडूचा खेळ सामना करत असताना 6 षटकार 3 चौकाराच्या सहाय्यानं नाबाद 53 धावा टोकल्या आणि तो खेळाडू आहे जोगेंदर भालेकर. कॅप्टन नॉक इनिंग. जबरदस्त खेळ जोगेंदरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आणि या विनंती असेल, जो पुढील सामना असणार आहे त्या सामन्यातील दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठाच्या समोरून तुम्हाला लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. सानवी 11 आमने आणि त्यांच्या विरोधात संघ असणार आहे जयांश 11 सावध. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल किरण पाटील, तर दुसरीकडे पाहू शकाल दैवत वेलेकर. हा बॅटल तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट मॅचमध्ये पाहणार आहात. आणि तत्पुरते आपण या ठिकाणी त्या सामन्यावर जे पुरस्कार आहेत ते आपण इथे देणार आहोत. जोगेंद्र भालेकर हा जबरदस्त खेळ आज त्याच्या बॅटमधून पाहिला आपण. नाबाद 53 धाबा त्याने टोकल्या. या जोगेंद्र, सुंदर ट्रॉफी पाहू शकाल जी आम्हाला ग्रामपंचायत आमनेपाड्याचे माजी उपसरपंच सन्माननीय महेंद्रजी